आज आपण या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ कंडक्टर्स म्हणजे कंडक्टरचे कोणकोणते टाइप आहेत ते आपण पाहणार आहोत. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलं होतं की जे आपण कंडक्टर जर बनवतो त्या कंडक्टरचं मटेरियल कोणतं असते. त्यामध्ये आपण कॉपर पाहिला होता, ॲल्युमिनियम पाहिला होता, त्याचबरोबर स्टील पाहिला होता, कॅडमियम कॉपर पाहिला होता किंवा स्टील आणि ॲल्युमिनियमचं आपण काय केलं होतं, रिइन्फोर्समेंट केलं होतं. त्यालाच आपण ACSR कंडक्टर असंही म्हटलं होतं. हे झालं आपण ते मटेरियल ज्या कंडक्टरसाठी आपण मटेरियल यूज करतो ते आपण पाहिलं होतं. पण आता आपण काय पाहणार आहोत, टाइप्स ऑफ कंडक्टर म्हणजे कंडक्टरचे कोणकोणते टाइप्स जनरली आपण ट्रान्समिशन सिस्टीममध्ये यूज करतो ते टाइप आपण या ठिकाणी पाहणार आहे. आपण पहिल्यांदा कोणकोणते टाइप असू शकतात किंवा कोणकोणते टाइप्स आपण पॉवर सिस्टीम हा सब्जेक्ट पाहताना बघतो ते आपण पहिल्यांदा लिहूया. पहिला टाइप असतो त्याला आपण सॉलिड कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सॉलिड कंडक्टर असं म्हणणार आहे. दुसरा टाइप असतो त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो. तिसरा टाइप असतो त्याला आपण बंडल कंडक्टर असं म्हणतो. म्हणजे जनरली आपण जे टाइप पाहत असतो हे 3 टाइपचे कंडक्टर आपण जनरली पाहतो. त्याच्यामध्ये पहिला टाइप असतो सॉलिड कंडक्टर, दुसरा टाइप असतो स्ट्रँडेड कंडक्टर आणि तिसरा टाइप असतो काय हो, बंडल कंडक्टर. मग हा जो स्टँडर्ड कंडक्टर आहे ह्या स्टँडर्ड कंडक्टरचे अगेन टाइप पडतात. त्याच्यामध्ये काय असतं तो होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर, होमोजिनियस स्ट्रँडेड कंडक्टर आणि दुसरा टाइप पडतो याचा कॉम्पोजिट स्ट्रँडेड कंडक्टर. मग होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे काय आहे, त्याचबरोबर कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर बंडल कंडक्टर आपण कुठे यूज करणार आहोत तेही आपल्याला पाहायचं आहे. इम्पॉर्टंट टाइप्स याच्यामध्ये आपले कोणते कोणते असणार आहे, तो सॉलिड कंडक्टर असणार आहे, स्टँडर्ड कंडक्टर असणार आहे आणि बंडल कंडक्टर असणार आहे. त्याचबरोबर आपण जनरली बोलता बोलता असं बोलून जातो की चौथाही टाइप असतो त्याला आपण हॉलो कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, हॉलो कंडक्टर हा एक कंडक्टरचा चौथा टाइप असू शकतो. मग आपण आता 1 बाय 1 हे जे कंडक्टर्स आहेत ते आपण जनरली ते कंडक्टर 1 बाय 1 आपण पाहूयात. पहिला कंडक्टर आहे ज्याला आपण सॉलिड कंडक्टर असं म्हणतो. त्या सॉलिड कंडक्टरच्या काय काय प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टी आपण या ठिकाणी पाहणार आहेत. पहिला टाइप आहे सॉलिड कंडक्टर. मग हा सॉलिड कंडक्टर जो आहे हा सॉलिड कंडक्टर कसा असेल हो, सॉलिड आहे याचाच अर्थ ते कसा असणार आहे हो, सॉलिड असेल तर काय एक असणार आहे, सॉलिड आपण जे पाहतो की जे सॉलिड पदार्थ असतात ते सॉलिड पदार्थ कसे असतात हो, टणक असतात किंवा ते एकमेकांशी घट्ट चिटकलेले असतात. ठीक आहे, सॉलिड आहे याचाच अर्थ हा काय असणार आहे, असा आहे कंडक्टरचा एक पार्ट असणार आहे. जनरली आपण सॉलिड कंडक्टर म्हणतो की जी केबल असते किंवा जो आपला कंडक्टर असतो त्या कंडक्टरमध्ये आपली एकच वायर असते आणि ती वायर कशी असते हो, सॉलिडच्या फॉर्ममध्ये असते. म्हणजे ती वायर कशी असणार आहे हो, टणक वायर असणार आहे. मग हा जर सॉलिड कंडक्टर असेल, ह्या जो क्रॉस सेक्शन दाखवला आहे मी सॉलिड कंडक्टरचा, ह्या सॉलिड कंडक्टरच्या प्रॉपर्टी काय काय असणार आहे, तो पहिली प्रॉपर्टी याची असेल किंवा हे सॉलिड कंडक्टरची जी कॉस्ट असते ही कॉस्ट कशी असते हो, हाय कॉस्ट असते. दुसरी प्रॉपर्टी काय असणार आहे, सॉलिड आहे याचाच अर्थ सॉलिडची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असते हो, जादा असते. ठीक आहे, सॉलिडची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असते, टेन्साइल स्ट्रेंथ ह्या सॉलिडची कशी असते हो, जादा असते. तिसरी प्रॉपर्टी आपण पाहायला गेलं हा तिसरी प्रॉपर्टी काय असू शकते सॉलिडची, याला जर स्ट्रिंग करायचं म्हटलं, स्ट्रिंग करतो याचा अर्थ काय होतो, आपण फ्लेक्झिबिलिटी चेक करतो. स्ट्रिंग करतो याचा अर्थ काय, स्ट्रिंग म्हणजे काय असतं, आपण जे सस्पेन्शन टाइप इन्सुलेटर पाहिले त्याच्यामध्ये स्ट्रिंग इन्सुलेटर आपण स्ट्रिंग सस्पेन्शनचे जे इन्सुलेटर आपण डिस्कनेक्ट केले होते त्या डिस्कलाच आपण काय म्हणलं होतं, स्ट्रिंग म्हटलं होतं. ठीक आहे, मग ही स्ट्रिंग कशी होती, फ्लेक्झिबल होती. मग हा जो सॉलिड कंडक्टर आहे तो फ्लेक्झिबल म्हणजे आपला जर एखादा कंडक्टर असेल, सपोज हा कंडक्टर आहे त्याला कंडक्टरला स्ट्रिंग करणं म्हणजे एखाद्या ठिकाणी वाकवणं किंवा याला लवचिकपणा आणणं हे डिफिकल्ट असते. मग हे जे सॉलिड कंडक्टर असतात हे डिफिकल्ट टू स्ट्रिंग द कंडक्टर. म्हणजे हे जे सॉलिड कंडक्टर असतात हे सॉलिड कंडक्टर कसे असतात हो, हे डिफिकल्ट असतात. डिफिकल्ट कशाच्या भाषेमध्ये असतात हो, स्ट्रिंग करण्याला. म्हणजे ह्याला जर स्ट्रिंग करायचं असेल तर हे स्ट्रिंग आपण याला इझिली करू शकत नाही. ठीक आहे, चौथी प्रॉपर्टी असते जे सॉलिड कंडक्टर असतात या सॉलिड कंडक्टरमध्ये जो आपला स्किन इफेक्ट असतो तो
तो स्किन इफेक्ट काय असतो या सॉलिड कंडक्टरमध्ये ज्यादा असतो. म्हणजे एवढ्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला सॉलिड कंडक्टरच्या जो पार्ट आहे या सॉलिड कंडक्टरमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. या सॉलिड कंडक्टरची कॉस्ट कशी असते, या सॉलिड कंडक्टरची कॉस्ट कशी असते, ज्यादा असते. याची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असते, याची टेन्साइल स्ट्रेंथ पण काय असते हो, हाय असते, हाय टेन्साइल स्ट्रेंथ. डिफिकल्ट टू स्ट्रिंग द कंडक्टर, म्हणजे हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टरला स्ट्रिंग करणं काय आहे हो, डिफिकल्ट आहे. ठीक आहे. आणि चौथी प्रॉपर्टी काय आहे हो, हा जो सॉलिड कंडक्टर आहे या सॉलिड कंडक्टरमध्ये स्किन इफेक्ट हा ज्यादा असतो. मग स्किन इफेक्ट काय आहे हेही आपल्याला नेक्स्ट काही लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. मग स्किन इफेक्ट ही कोणाची प्रॉपर्टी आहे, म्हणजे डीसी करंटची प्रॉपर्टी आहे की एसी करंटची प्रॉपर्टी आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. हे जे पाहिलं आपण ते सॉलिड कंडक्टरच्या भाषेमध्ये, सॉलिड कंडक्टरसाठी पाहिलं आपण. जर आपल्याला दुसरा टाईप याचा कंडक्टरचा पाहायचा असेल, ह्या सॉलिड कंडक्टरची टेन्साइल स्ट्रेंथ हाय आहे, याला स्ट्रिंग करण्यासाठी हा डिफिकल्ट होत आहे, शिवाय याची कॉस्ट ही काय हो, ज्यादा आहे. मग हा जर सॉलिड कंडक्टरचे प्रॉपर्टी अशा असतील याच्यामध्ये स्किन इफेक्टही जास्त असेल, तर आपण सॉलिड कंडक्टरच्या ऐवजी दुसरा कोणता तरी कंडक्टर आपण या ठिकाणी काय करणार आहे हो, यूज करणार आहे. मग दुसरा कोणता कंडक्टर आपण यूज करणार आहे, तर दुसरा कंडक्टर कोणता यूज करणार आहे हो, दुसरा कंडक्टरचं नाव आपण पाहिलं होतं की स्ट्रँडेड कंडक्टर. ठीक आहे. मग हा स्ट्रँडेड कंडक्टर काय असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. स्ट्रँडेड करणे याचाच अर्थ काय आहे हो, कंडक्टर असेल किंवा एखादी वायर असेल, त्या वायरचा काय घेणे हो, स्मॉल क्रॉस सेक्शन एरिया घेणे, स्मॉल स्ट्रँड काढणे किंवा स्मॉल फिलामेंट काढणे. म्हणजे जनरली आपण काय करतो, स्ट्रँड करतो म्हणजे काय करतो, एक असा कंडक्टर घेतो. ठीक आहे. ह्या कंडक्टर भोवती दुसऱ्या प्रकारचे कंडक्टर, मग ते सेम मटेरियलचे असतील किंवा डिफरंट मटेरियलचे असतील, ते काय करतो, स्ट्रँड करतो. याचा अर्थ काय करतो, याच्या भोवती काय करतो, त्यांचा लपेट करतो. ठीक आहे. याच्या भोवती त्यांना गुंडाळतो. म्हणजे सपोज हा एक कंडक्टर असेल माझ्या आणि या कंडक्टरवरती मी दुसरा स्मॉल कंडक्टर किंवा स्मॉल क्रॉस आर्मचे कंडक्टर घेणार आहे किंवा स्मॉल क्रॉस आर्मची वायर घेणार आहे किंवा ते फिलामेंट घेणार, त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रँड असं म्हणतो. मग हा दुसरा कंडक्टर काय करणार आहे, हा एक स्ट्रेट कंडक्टर असेल तर या कंडक्टर भोवती काय करणार आहे हो, या कंडक्टर भोवती अशा पद्धतीने मी काय करणार आहे, त्याचा वेढा आणणार आहे. म्हणजे त्याला काय करणार आहे हो, गुंडाळा आणणार आहे. ठीक आहे. म्हणजे सगळे जे कंडक्टर असणार आहेत हे सगळे कंडक्टर कसे होणार आहेत हो, एकमेकांशी कसे होणार आहेत, गुंडाळले जाणार आहेत. म्हणजे काय केलेलं आहे तो, ते ट्विस्टेड केले जाणार आहेत. एकमेकांशी काय करतो आपण, त्यांना जनरली ट्विस्ट करतो. याचा अर्थ काय करतो, एकमेकांसोबत आपण गुंडाळतो. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो. मग या ठिकाणी जर हा स्ट्रँडेड कंडक्टर बद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपण काय करणार, याच्या भोवती अनेक कंडक्टरचा काय, अनेक स्मॉल क्रॉस सेक्शन एरिया असलेला कंडक्टर किंवा फिलामेंट, जनरली आपण त्याला स्ट्रँड असं म्हणतो. मग त्या स्ट्रँडचा लपेटा आपण याच्या भोवती त्या कंडक्टर भोवती करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, एक स्ट्रँडेड कंडक्टर काय होणार आहे हो, स्टँडर्ड कंडक्टर तयार होणार आहे. मग याचं जे मटेरियल आहे या कंडक्टरचं, जर आपण सेम मटेरियल वापरलं तर सेम मटेरियल वापरलेल्या कंडक्टरला काय म्हणतो आपण, सेम मटेरियलचा स्टँडर्ड कंडक्टर, त्यालाच आपण होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणतो. मग या स्टँडर्ड कंडक्टरचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर, होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर, आणि दुसरा टाईप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्पोजिट स्ट्रँडेड कंडक्टर. म्हणजे हे दोन टाईप आपल्याला जनरली स्ट्रँडेड कंडक्टर याचे पाहायला मिळतात. मग होमोजिनियस आहे याचाच अर्थ जे स्ट्रँडेड कंडक्टर आहे त्या स्टँडर्ड कंडक्टर बनवण्यासाठी आपण फक्त एकच मटेरियल वापरलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस. म्हणजे आपण सिंगल मटेरियल, सपोज या ठिकाणी कंडक्टर मटेरियल मी ॲल्युमिनियमची बात केली, जनरली आपण ॲल्युमिनियमची बात केली तर मी फक्त या मटेरियलसाठी जर फक्त ॲल्युमिनियम हेच मटेरियल वापरलं असेल, म्हणजे जो इनर जो आपला कंडक्टिंग वायर असेल तोही ॲल्युमिनियमचा असेल, आणि जे आउटर मधून आपण जे स्ट्रँड करणार आहे, आउटरचे स्ट्रँड जनरली जर याचा क्रॉस सेक्शनल आपण बघायला गेलो तर हा जर याचा क्रॉस सेक्शनल बघायला गेला तर याचा असा क्रॉस सेक्शनल असेल, म्हणजे हा ॲल्युमिनियमचा असेल इनर स्ट्रँड, तर आउटर स्ट्रँड हे आपण काय करणार आहे हो, हे सगळे आपण काय करणार, ॲल्युमिनियमचे घेणार. जर कंडक्टर असा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो. मग याचं उदाहरण घ्यायचं झालं तर याचं उदाहरण काय असतं, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर. ठीक आहे. AAC म्हणजे ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर, म्हणजे सगळे जे कंडक्टर असतात हे सगळे कंडक्टर कशाचे असतात हो, ॲल्युमिनियम पासून बनवलेले असतात. त्याला आपण होमोजिनियस स्टँडर्ड
कंडक्टर असं म्हणतो. म्हणजे इनर स्ट्रँड पण ॲल्युमिनियमचा आहे, त्याचबरोबर आउटर स्ट्रँड पण कसा असणार आहे हो, ॲल्युमिनियमचा असणार आहे. हे झालं होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टरच्या बाबतीत. जर कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर बद्दल बोलायचं असेल तर ह्या होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टरचा काही जरी ड्रॉबॅक असेल, म्हणून आपण जनरली काय करणार आहे हो, ॲल्युमिनियम स्टँडर्ड कंडक्टरकडे जाणार आहे. मग हा जो होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर आहे त्याचं उदाहरण काय आहे हो, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर. ठीक आहे, AAC त्यालाच आपण काय म्हणतो, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर, त्याला आपण असं म्हणतो. मग ह्याच्या प्रॉपर्टी काय असतील हो, आपण पाहिलं की सॉलिड कंडक्टरची टेन्साईल स्ट्रेंथ ही हाय असते. ठीक आहे, पण या ठिकाणी हा जो ॲल्युमिनियम कंडक्टर आहे, या ॲल्युमिनियम कंडक्टरची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे हो, लो आहे. कोणापेक्षा लो आहे, ॲज कम्पेअर टू द सॉलिड कंडक्टर. म्हणजे सॉलिड कंडक्टर आहे त्या सॉलिड कंडक्टरपेक्षा याची टेन्साईल स्ट्रेंथ ही काय आहे हो, कमी असणार आहे. जर हे स्ट्रँड आपण केलेले आहेत, म्हणजे इन्सुलेटर जे आपले कंडक्टर आहेत, हे कंडक्टर एकमेकांभोवती गुंडाळलेले आहेत, म्हणजे ते काय केले, ट्विस्टेड फॉर्ममध्ये झालेले आहेत. हे जर ट्विस्टेड फॉर्ममध्ये झालेले असतील तर यांची फ्लेक्झिबिलिटी काय असते हो, या कंडक्टरची, जे स्टँडर्ड कंडक्टर आहेत या स्टँडर्ड कंडक्टरची फ्लेक्झिबिलिटी काय असते हो, हाय असते. जर फ्लेक्झिबिलिटी हाय असेल तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी पण याची काय होते हो, करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय झालेली असते हो, वाढलेली असते. हे जे स्टँडर्ड कंडक्टर असतात त्या स्टँडर्ड कंडक्टरची फ्लेक्झिबिलिटी हाय असते. फ्लेक्झिबिलिटी हाय याचा अर्थ ते लवचिक जास्त असतात. म्हणजे जे आपण जनरली पाहतो बघा, जे आपले केबल असते त्या केबल किंवा जे आपले केबलमधले जे केबलला आतमध्ये जर पाहिलं तर आपण त्याच्यामध्ये काय असतं हो, 2 ते 3 ते 4 प्रकारचे काय असतात, स्मॉल कंडक्टर असतात. ते कंडक्टर आपण काय करतो, एकमेकाला जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर आपण त्यांना काय करतो, हाताने असं पिळतो आणि मग काय करतो, एकमेकाला कनेक्ट करतो. ते जे कंडक्टर असतात त्या कंडक्टरना आपण स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, मग ह्या स्ट्रँडेड कंडक्टरची फ्लेक्झिबिलिटी कशी असते हो, हाय असते. पण जे ड्युरेबिलिटी असते या स्टँडर्ड कंडक्टरची, ड्युरेबिलिटी म्हणजे काय हो, यांचा जो टिकाऊपणा असतो तो टिकाऊपणा काय असतो, कमी असतो. ठीक आहे, म्हणजे याची फ्लेक्झिबिलिटी हाय आहे, त्याचबरोबर करंट कॅरिंग कॅपॅसिटी हाय आहे. टेन्साईल स्ट्रेंथ काय होणार आहे याची, टेन्साईल स्ट्रेंथ याची कमी होणार आहे. ड्युरेबिलिटी हाय, ड्युरेबिलिटी काय होणार आहे, लो होणार आहे. टिकाऊपणा कमी होणार आहे. याचा फ्लेक्झिबिलिटी हाय होणार आहे, लवचिकपणा जास्त होणार आहे. पण त्याचबरोबर जर याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी असेल, तर ह्याचा जो आपण सॅग होणार आहे तो सॅग काय होणार आहे हो, वाढणार आहे. सॅग वाढणार आहे याचा अर्थ काय होणार आहे हो, जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो ग्राउंड क्लिअरन्स काय होणार आहे हो, मिनिमम होणार आहे. आणि ग्राउंड क्लिअरन्स जर मिनिमम होणार असेल तर तो आपल्या म्हणजे जे सजीव प्राणी आहेत किंवा जे पृथ्वीवरती जे राहणारे जे जीवजन्य प्राणी आहेत त्यांना तो धोका आहे. का धोका आहे, कारण त्याच्यासाठी सेफ्टी नाही आहे. जर सॅग कमी आहे, सॅग जो आहे तो वाढणार आहे, याचा अर्थ त्याचा ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे ग्राउंड पासून कंडक्टरची जी हाईट आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. मग तो इझिली कंडक्टर आपल्या जो प्राणी आहे त्यांना इझिली ॲक्सेसेबल आहे. जर असा असेल तर तो धोका निर्माण करू शकतो. म्हणून आपण काय करतो, टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करतो. याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी असल्यामुळे याचा जो सॅग आहे हा सॅग काय हो, सॅग हाय आहे. त्याच्यामुळे याचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे, ग्राउंड क्लिअरन्स खासा लागायचा कमी झाला आणि हे आपल्यासाठी सेफ्टी नाही आहे. ठीक आहे, म्हणून जनरली आपण टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी जर आपण ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर घेतले, म्हणजे सगळे जर मटेरियल आपण त्या कंडक्टरचं स्टँडर्ड कंडक्टरचं जर एकच घेतलं, म्हणजे फक्त ॲल्युमिनियम घेतलं, तर याचा धोका काय आहे, याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे. त्याचबरोबर याचा सॅग याच्यामध्ये हाय होतोय आणि ग्राउंड क्लिअरन्स कमी होतोय. ठीक आहे, त्याचबरोबर याची फ्लेक्झिबिलिटी वाढते, हे ॲडव्हान्टेजेस आहे. करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते, हेही ॲडव्हान्टेजेस आहे. पण त्याची ड्युरेबिलिटी त्याचबरोबर कमी होते. म्हणजे हे जे ड्रॉबॅक आहेत हे ड्रॉबॅक आपण रिमूव्ह करण्यासाठी किंवा यांना ओव्हरकम करण्यासाठी आपण कुठे जातो, आपण कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टरकडे जातो. मग कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर काय असणार आहे, या ठिकाणी आपण पाहिलं की होमोजिनियस स्टँडर्ड कंडक्टर मध्ये फक्त आपण एकच मटेरियल यूज केलं होतं. कॉम्पोजिट असेल म्हणजे कॉम्पोजिशन असेल म्हणजे मिक्सचर असेल, 2 कंडक्टरचं मिक्सचर असेल, 2 कंडक्टर याच्यामध्ये काय केलं जातं, तो एकमेकांशी कनेक्ट केले जातात. म्हणजे त्यांचं काय केलं जातं, कॉम्पोजिशन केलं जातं. म्हणजे 2 कंडक्टर ज्यावेळेस असतील, 2 कंडक्टर ज्यावेळेस मटेरियल आपण यूज करतो एक कंडक्टर बनवण्यासाठी, त्याला आपण कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणणार आहे. मग याच्यामध्ये आपण काय करतो, हा जो इनर स्ट्रँड आहे, ठीक आहे, हा जो इनर स्ट्रँड आहे आणि याच्या भोवती जे आउटर स्ट्रँड आहे, ठीक आहे,
हे जे आउटर स्ट्रँड आहेत आणि हे इनर स्ट्रँड आहेत, हा काय झाला हो, क्रॉस सेक्शनल व्ह्यू ऑफ स्ट्रँडेड कंडक्टरचा हे क्रॉस सेक्शनल व्ह्यू झाला. याच्यामध्ये जर हा ॲल्युमिनियमचा घेतला आणि बाकी पण ॲल्युमिनियमचे घेतले तर हा काय झाला हो, होमोजिनियस स्ट्रँडेड कंडक्टर झाला. पण याचबरोबर या कंडक्टरचं मटेरियल आपण वेगळं घेतलं. सपोज मी या ठिकाणी स्टील हे मटेरियल घेतलं आणि जे आउटर स्ट्रँड आहेत ह्या आउटर स्ट्रँड मी ॲल्युमिनियमचे घेतले, म्हणजे हा स्ट्रँड ॲल्युमिनियमचा, हा ॲल्युमिनियमचा, हे जे बाकी सगळे आउटर आहेत हे ॲल्युमिनियमचे घेतले आणि इनर जर मी स्टीलचा घेतला तर मी काय म्हणणार आहे हो, या कंडक्टरला, या स्टँडर्ड कंडक्टरला बनवण्यासाठी मी दोन प्रकारचे मटेरियल यूज केले म्हणून याला मी कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणतोय. ठीक आहे, कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर, त्याच्यामध्ये मी इनर स्टँडसाठी स्टील हे मटेरियल यूज केलं आणि आउटर स्टँडसाठी मी काय केलं हो, ॲल्युमिनियम हे मटेरियल मी या ठिकाणी यूज केलं. मग यालाच आपण जनरली ACSR कंडक्टर असं म्हणतो. ACSR कंडक्टर याचाच अर्थ काय आहे हो, स्टील रिइन्फोर्स्ड ॲल्युमिनियम कंडक्टर. यालाच आपण काय म्हणतो, ACSR कंडक्टरचा लॉंग फॉर्म किंवा त्यालाच आपण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड, म्हणजे हा जो स्टील आहे, हा स्टील आणि ॲल्युमिनियमचं कॉम्पोजिशन आहे त्याला आपण ACSR कंडक्टर असं म्हणतो. आणि जनरली आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशनसाठी ACSR कंडक्टर प्रिपेअर करतो. का प्रिपेअर करतो, त्याचे ॲडव्हांटेजेस हे आहेत की जर आपण कंपोजिट, जर आपण होमोजिनियस स्ट्रँडेड कंडक्टर पाहायला गेलं तर याची टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे. टेन्साईल स्ट्रेंथ कमी असल्यामुळं हा जो सॅग क्रिएट करतोय, क्रिएट करतोय, याचाच अर्थ काय होतोय, दोन टावर मधला जो ह्याचं डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कसं होतोय हो, दोन टावर मध्ये जो क्लिअरन्स आहे, हा ग्राउंडचा क्लिअरन्स याचा काय होतोय हो, कमी होतोय. ठीक आहे, सॅग ज्यादा आहे याचाच अर्थ या टावर पासून याचा मिनिमम पॉईंटचा, कंडक्टरच्या मिनिमम पॉईंटचा डिस्टन्स काय होतोय, ज्यादा होतोय. जर हे डिस्टन्स ज्यादा असेल तर हा ग्राउंडला काय होतोय हो, इझिली कंडक्टर ऍक्सेसिबल होतोय, म्हणजे सॅग हाय होतोय, ग्राउंड क्लिअरन्स कमी होतोय. हा धोका आपण जर ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर हे जर आपण लॉंग ट्रान्समिशनसाठी वापरले तर ह्याचा धोका हाय आहे. मग हा धोका कमी करण्यासाठी ज्यावेळेस आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करतो त्यावेळेस आपण काय करणार आहे हो, कंपोजिट स्ट्रँडेड कंडक्टर यूज करणार आहे. मग त्याच्यामध्ये इनर स्ट्रँड हा स्टीलचा बनवलेला असतो, आउटर स्ट्रँड हे ॲल्युमिनियमचे बनवलेले असतात, त्यालाच आपण जनरली ACSR कंडक्टर असं म्हणतो. मग असं जर केलं असेल तर मग याचे काहीतरी ॲडव्हांटेजेस असतील, म्हणूनच आपण काय करतो, हा ACSR कंडक्टर यूज करतो. मग याचं जर ॲडव्हांटेजेस बाबत जर बोलायचं झालं तर याचे ॲडव्हांटेजेस काय काय असू शकतात किंवा ACSR कंडक्टर बद्दल काय काय इम्पॉर्टंट माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पाहायची आहे ते आपण बघूया. जर हा स्टील यूज केला असेल, जो इनर स्ट्रँड असतो, हा स्टील काय असतो, या स्टीलची जी टेन्साईल स्ट्रेंथ असते ती कशी असते हो, हाय असते, म्हणजे त्याला आपण हाय टेन्साईल स्ट्रेंथ असं म्हणू शकतो. पण जी स्टीलची जी कंडक्टिव्हिटी असते ती कंडक्टिव्हिटी कशी असते हो, कमी असते. ठीक आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ हे झालं पहिलं ॲडव्हांटेजेस. आणि ते दुसरं काय आहे, याचा दुसरा मेन ड्रॉबॅक काय आहे हो, लो कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, ह्याचा ड्रॉबॅक काय आहे हो, याची स्टीलची जी कंडक्टिव्हिटी आहे ती लो आहे, म्हणजे जो इनर स्ट्रँड आहे तो काय करतोय, हाय टेन्साईल स्ट्रेंथ देण्याचं काम करतोय. त्याचबरोबर जो दुसरा आपण मटेरियल पाहिला ॲल्युमिनियम कंडक्टर, ॲल्युमिनियम पाहिला, ह्या ॲल्युमिनियमचा ड्रॉबॅक, याला काय ड्रॉबॅक काय असू शकतो, याचा लो टेन्साईल स्ट्रेंथ आपण पाहिलं होतं. लो टेन्साईल स्ट्रेंथ हा त्याचा ड्रॉबॅक आहे. पण याचा ॲडव्हांटेज काय असू शकतो, हाय कंडक्टिव्हिटी ॲज कम्पेअर टू दी स्टील. म्हणजे स्टील आणि ॲल्युमिनियमला जर आपण कम्पेअर केलं तर याची ॲडव्हांटेजेस, ॲल्युमिनियमचा ओव्हर स्टील काय हो, याची कंडक्टिव्हिटी काय हो, जास्त आहे कोणापेक्षा, ह्या स्टीलपेक्षा. मग हे जर कॉम्बिनेशन आपण यूज केलं तर आपल्याला काय भेटते बघा. हा जो आपण AAC पाहिला होता, म्हणजे ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर पाहिला होता, याचे ड्रॉबॅक आपल्याला या ठिकाणी ओव्हरकम करता येतात का बघा. आपण AACची आपण टेन्साईल स्ट्रेंथ होती ती कमी होते असं आपण म्हटलं होतं, पण या ठिकाणी आपण स्टील यूज केल्यामुळे काय होणार आहे, टेन्साईल स्ट्रेंथ काय होणार आहे हो, वाढणार आहे. त्याचबरोबर AAC हा जो कंडक्टर आहे तो कंडक्टर काय होणार होतो, जास्त सॅग क्रिएट करणार होता. का, कारण त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही कमी होती. पण या ठिकाणीची टेन्साईल स्ट्रेंथ जादा असल्यामुळं हा जास्त सॅग क्लिअर, ह्याचा जो सॅग असणार आहे तो कमी असणार आहे. याचाच अर्थ जो ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे किंवा सेफ्टी टू ह्युमन बिईंग असणार आहे ती जादा असणार आहे. ठीक आहे, याचे हे ॲडव्हांटेजेस आहेत. ॲल्युमिनियम जो आउटर पार्ट आहे या स्टँडर्ड
स्टँडर्ड कंडक्टरचा या आउटर पार्टची कंडक्टिव्हिटी ज्यादा आहे, पण जो इनर पार्ट आहे या इनर पार्टची टेन्साईल स्ट्रेंथ हाय आहे, पण कंडक्टिव्हिटी ज्यादा आहे. म्हणजे जो करंट आहे तो या ॲल्युमिनियम कंडक्टरमधून फ्लो होणार आहे, ठीक आहे. पण हा जो स्टील आहे तो स्टील काय करणार आहे, टेन्साईल स्ट्रेंथ ज्यादा देण्याचं काम करणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जर याचा विचार केला तर ओव्हरऑल याची कॉस्ट काय होणार आहे, कॉस्ट इतक्या पटीमध्ये वाढणार नाही. म्हणजे कॉस्ट एका इकॉनॉमिकल पोझिशन पर्यंत, इकॉनॉमिकल कन्सिडर पर्यंत ठीक असणार आहे, पण याचा जो वेट असणार आहे हे वेट पण अगेन काय असणार आहे, वेट याचं कमी असणार आहे. जनरली आपण ॲल्युमिनियम ACSR कंडक्टर यूज करतो, त्याचे काहीतरी ॲडव्हान्टेजेस असतात. मग ॲडव्हान्टेजेसमध्ये त्याची कॉस्ट पण कमी असते, त्याचबरोबर त्याचं वेट सुद्धा काय असतं, कमी असतं, ठीक आहे. म्हणून जनरली आपण ACSR कंडक्टर या ठिकाणी यूज करतो. मग या ACSR कंडक्टरमध्ये काय होतं ॲक्च्युअली ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जर आपण ACSR कंडक्टरबद्दल बोलत असेल तर या ACSR कंडक्टरबद्दल आपल्याला आणखी थोडंसं डीपमध्ये जावं लागेल. का डीपमध्ये जावं लागेल, कारण या ACSR कंडक्टरवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. मग ACSR कंडक्टर काय असेल हे आपण पाहिलं की त्याच्यामध्ये इनर स्ट्रँड जो असतो तो स्टीलचा असतो, त्याची टेन्साईल स्ट्रँड कशी असते, ज्यादा असते. आउटर स्ट्रँड असतो तो कसा असतो, ॲल्युमिनियमचा असतो. मग आपण जनरली किती स्ट्रँड यूज करणार आहे. सपोज हा माझ्याकडे स्टीलचा स्ट्रँड असेल, ठीक आहे, याला मी स्टील हे नाव देतो, ठीक आहे. हा माझ्याकडे स्टीलचा स्ट्रँड आहे, ठीक आहे, इनर स्ट्रँड म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर, किंवा त्यालाच आपण फिलामेंट असं म्हणूया, त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रँड असं म्हणतो. म्हणजे वायरच असते. स्ट्रँड म्हणजे काय, एक वायरच आहे, पण ती वायर आपण एका पर्टिक्युलर कंडक्टरच्या सभोवताली किंवा सराउंडिंगला काय करतो, अशी व्रॅप करतो, म्हणजे गुंडाळतो. जनरली आपण जे केबल पाहतो त्या केबलचं एक सॉलिड केबल असते, म्हणजे सॉलिड केबल म्हणजे फक्त एक सिंगलच वायर असते. पण ज्यावेळेस वायर सिंगल ही नसून त्याच्याभोवती 3 ते 4 प्रकारचे दुसऱ्या केबल, स्मॉल केबल त्याला कनेक्ट केलेला असतात, त्याला आपण स्ट्रँडेड कंडक्टर असं म्हणतो, ठीक आहे. मग या ठिकाणी हा स्टीलचा स्ट्रँड झाला, याच्या सभोवताली असणारे आपण काय असणार आहे, तो ॲल्युमिनियमचे स्ट्रँड असणार आहेत. मग हे ॲल्युमिनियमचे स्ट्रँड आपण जनरली किती असतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी हा एक स्टील स्ट्रँड झाला आणि ह्याच्या भोवतानी हे जे झाले हे ॲल्युमिनियमचे स्ट्रँड झाले, ठीक आहे. टोटल नंबर ऑफ स्ट्रँड, हा जो स्ट्रँडेड कंडक्टर आहे ह्याच्यामध्ये किती झाले, 1 2 3 4 5 6, हे 3 झाले आणि हे 3 झाले, 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. सॉरी, या ठिकाणी आपण जनरली जे बघतो जे स्ट्रँड असतात त्या स्ट्रँडचं नंबरिंग आपण कसं केलं जातं, 1 + 6 + 12 + 18 + 24 अशा पद्धतीने आपण स्ट्रँडचं नंबरिंग केलं जातं. मग यामध्ये जो 1 हा रिप्रेझेंट करतो, हा 1 काय असतो, हा 1 हा इनर स्ट्रँड असतो, ठीक आहे. 1 हा काय असतो, जनरली आपल्याकडे इनर स्ट्रँड असतो. त्याला रिप्रेझेंट कसं करतोय, या ठिकाणी हा स्टील झाला, ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि 6 हे काय झाले, ॲल्युमिनियमचे स्ट्रँड झाले. हा स्टीलचा झाला. मग याच्यामध्ये आपण कसं लिहू शकतो, हा जर स्टीलचा स्ट्रँड असेल, जनरली स्टीलचा स्ट्रँडला आपण एक स्टीलचा स्ट्रँड आहे आणि जनरली ह्याच्या भोवती ॲल्युमिनियमचे किती स्ट्रँड आहे, तो 6 स्ट्रँड आहेत. मग याला आपण रिप्रेझेंट कसं करतो, 1/6. याचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये एक स्टील आहे, एक स्टीलची वायर आहे किंवा स्टीलचा स्ट्रँड आहे आणि 6 कशाचे, तो ॲल्युमिनियमचे 6 काय आहे, तो स्ट्रँड आहे, ठीक आहे. याला आपण जनरली असं रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर याला जर आपण असं रिप्रेझेंट करायचं म्हणलं 6 × 1 तर करू शकतो का, करू शकतो. याच्यामध्ये जो हायर नंबर असतो तो हायर स्ट्रँड आपण जनरली ॲल्युमिनियमचा यूज करतो. जो लोअर असतो तो लोअर आपण कशाचा यूज करतो, स्टीलचा. जो लोअर असतो, जो लोअर नंबर असतो तो स्टील स्ट्रँडला रिप्रेझेंट करतो. मग हा जो स्टील स्ट्रँड आहे यामध्ये हा स्टीलचा किती स्ट्रँड आहे, तो 1 आहे आणि हे जे 6 आहेत ते 6 कशाचे, तो ॲल्युमिनियमचे स्ट्रँड आहेत. मग जर असं आपण यूज केलं, आपण सॉलिड कंडक्टर बद्दल बोललो, हा सॉलिड कंडक्टर झाला माझा, ठीक आहे. याची जर रेडियस असेल सॉलिड कंडक्टरची किती असणार आहे, R एवढ्या अमाऊंटची रेडियस असणार आहे, ठीक आहे. याचा डायमीटर काय असणार आहे, याचा डायमीटर
या सॉलिड कंडक्टरचा काय असणार आहे हो, डी एवढ्या अमाऊंट ह्याचा डायमीटर असणार आहे. ठीक आहे, मग ह्या जर स्टँडर्ड कंडक्टर बद्दल बोलायचं झालं, हा स्टँडर्ड कंडक्टर काय होणार आहे हो, भले याचं मटेरियल वेगवेगळं आहे, म्हणजे इथं स्टील वापरलं आहे, इथं ॲल्युमिनियम वापरलं आहे, पण हा जो कंडक्टर आहे हा स्टँडर्ड कंडक्टर म्हणून आपण यूज करणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा जर कंडक्टर असेल, याच्या रेडियस बद्दल बोलायचं असेल तर याच्या रेडियस बद्दल आपण बोलू कसू शकतो बघा. याची रेडियस काय होणार आहे हो, याची एवढ्या अमाऊंटची आर ही रेडियस असणार आहे. याचा डायमीटर कसा असणार आहे हो, याचा डायमीटर हा डी या एवढा अमाऊंट असणार आहे. म्हणजे सॉलिड कंडक्टरचा आणि स्टँडर्ड कंडक्टरचा जर विचार केला तर याचा जो डायमीटर आहे या डायमीटर पेक्षा काय असणार आहे हो, जादा असणार आहे. हे काय झालं हो, याचं ॲडव्हान्टेज झालं. मग जे स्टँडर्ड कंडक्टर आहेत ह्या स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो, याच्यामध्ये जो डायमीटर होता हा डायमीटर किती घेतला हो, एका कंडक्टरचा डायमीटर, सॉलिड कंडक्टर डायमीटर आपण डी एवढ्या अमाऊंटचा घेतला. जो डायमीटर असतो ऑफ सॉलिड कंडक्टर आपण तो कॅल्क्युलेट कसा करतो, डी इज इक्वल टू 2n-1 इंटू डी. या फॉर्म्युलाने आपण डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर, म्हणजे हा जो स्टँडर्ड कंडक्टर आहे ह्याला स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणतो. या स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर जर आपण डी या कॅपिटल लेटरने डिनोट केला तर काय झाला, ह्याचा हा डायमीटर झाला. ठीक आहे, मग ह्या डायमीटरला आपण रिप्रेझेंट कसं करतो, डी इज इक्वल टू 2n-1 इंटू डी, वेअर n हा काय रिप्रेझेंट करतो, n हा नंबर ऑफ लेयर, याच्यामध्ये किती लेयर आहेत, 1 2 3 4 5 6 लेयर किंवा 6 स्ट्रँड याच्यामध्ये यूज केलेले आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ लेयर हा n रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हा जो n हा जो d आहे हा d रिप्रेझेंट काय करतो, डायमीटर ऑफ ईच सब स्ट्रँड. हा जो सब स्ट्रँड आहे याला आपण काय म्हणणार आहे, सब स्ट्रँड म्हणणार आहे. डायमीटर ऑफ ईच स्ट्रँड, ईच स्ट्रँडचा हा काय करतो, डायमीटर रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हा जो डी आहे हा डी काय करणार आहे हो, डी म्हणजे काय आहे, टोटल डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर, म्हणजे स्टँडर्ड कंडक्टर हा काय रिप्रेझेंट करतो, टोटल डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. याच्यामध्ये n हा रिप्रेझेंट काय करतो, नंबर ऑफ लेयर हा n या ठिकाणी काय करतो, रिप्रेझेंट करतो. या ठिकाणी हा जो d आहे हा d काय करतो, डायमीटर ऑफ ईच स्ट्रँड, म्हणजे हा ॲल्युमिनियम झाला, हा ॲल्युमिनियम झाला, हा दुसरा स्ट्रँड, हा तिसरा स्ट्रँड, हा चौथा स्ट्रँड, हा पाचवा स्ट्रँड. ठीक आहे, म्हणजे ईच डायमीटर, ईच स्ट्रँडचा डायमीटर किती आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये किती लेयर आहेत किंवा किती स्ट्रँड यूज केलेले आहेत तो n रिप्रेझेंट करतो. म्हणजे d इज इक्वल टू 2n-1 इंटू डी जर केलं तर आपल्याला काय मिळतो, ओव्हरऑल डायमीटर किंवा टोटल डायमीटर ऑफ द स्टँडर्ड कंडक्टर. म्हणजे हा जो डायमीटर आहे स्टँडर्ड कंडक्टरचा नक्कीच या सॉलिड कंडक्टरपेक्षा काय असणार आहे हो, जादा असणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण काय बघणार आहे, याच्यानंतर आपण बघणार आहे की हे जे स्ट्रँड आहेत हे किती स्ट्रँड आहेत, टोटल नंबर ऑफ स्ट्रँड जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल, जर आपल्याला एक्झाममध्ये जनरली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जर माझ्याकडे 3 लेयरचा कंडक्टर असेल, 3 लेयरचा कंडक्टर असेल किंवा 2 लेयरचा कंडक्टर असेल तर मला टोटल नंबर ऑफ स्ट्रँड त्याच्यामध्ये किती असतील. जर मला असा क्वेश्चन बेसिक विचारला गेला तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन कसं परफॉर्म करतो तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण आता पाहूया टोटल नंबर ऑफ स्ट्रँड जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल इन अ स्टँडर्ड कंडक्टर. ठीक आहे, स्टँडर्ड कंडक्टर बाबत जर टोटल नंबर ऑफ स्ट्रँड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण ते या ठिकाणी बघणार. ठीक आहे, हे पाहिलं की आपण टोटल डायमीटर किंवा डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो. याच्यामध्ये d इज इक्वल टू ट्वाइस ऑफ n-1 इंटू डी, वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ लेयर, याला आपण काय म्हणतो, नंबर ऑफ लेयर. ठीक आहे, नंबर ऑफ लेयर इन स्टँडर्ड कंडक्टर. मग ते नंबर ऑफ लेयर म्हणजे काय असतात ऍक्च्युअली ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे अगोदर. त्याच्यावर डी काय असतो, डी हा काय असतो, डायमीटर ऑफ ईच स्टँडर्ड कंडक्टर, म्हणजे जो ईच स्टँडर्ड कंडक्टर होता त्याचा डायमीटर हे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण जनरली जर आपल्याला टोटल नंबर ऑफ स्ट्रँड, टोटल नंबर ऑफ स्ट्रँड जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो. टोटल नंबर ऑफ स्ट्रँड त्याला कॅपिटल n या लेटरने डिनोट करतो. कॅपिटल n इज इक्वल टू 3n² मायनस 3n प्लस 1. या फॉर्म्युलाने, हा फॉर्म्युला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या फॉर्म्युलाने आपण टोटल नंबर ऑफ स्ट्रँड इन स्टँडर्ड कंडक्टर या फॉर्म्युला सहाय्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मी याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी काय आहेत, हा जो n आहे हा n अगेन काय करतोय हो, नंबर ऑफ
लेअर किंवा टोटल नंबर ऑफ लेअर इन स्टँडर्ड कंडक्टर. म्हणजे याचाच अर्थ नंबर ऑफ लेअर आपण कॅल्क्युलेट कसे करतो. सपोज माझ्याकडे ही एक कंडक्टर असेल, ठीक आहे, हा माझ्याकडे दुसरा कंडक्टर असेल, त्याचबरोबर माझ्याकडे तिसरा कंडक्टर असेल, ठीक आहे, असा माझ्याकडे तिसरा कंडक्टर असेल. मग याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर आपण कॅल्क्युलेट कसं करणार आहे ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो एन आहे, हा एन आपण कॅल्क्युलेट कसं करतो ते बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर म्हणजे फक्त एकच कंडक्टर आहे, याचाच अर्थ नंबर ऑफ लेअर किती आहे याच्यामध्ये हो, एन इज इक्वल टू 1 आहे. याच्यामध्ये हा एक लेअर झाला आणि याच्या सभोवतालचा एक लेअर झाला, म्हणजे हा एक नंबरचा लेअर आणि हा दुसऱ्या नंबरचा लेअर. म्हणजे याच्या भोवती याच्यामध्ये किती झालं हो, एन इज इक्वल टू 2. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे लेअर आहेत, हा इनर लेअर आणि याच्या सभोवतालचा हा आउटर लेअर. तसंच याचा जर विचार केला तर हा इनर लेअर म्हणजे हा एक लेअर झाला, त्याच्या सभोवतालचा हा एक दुसरा लेअर झाला आणि त्याच्या सभोवताली अजून एक तिसरा लेअर आहे. म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू काय असणार आहे हो, 3 असणार आहे. याला आपण जनरली n इज इक्वल टू 3 म्हणजे 3 लेअर आहेत असं म्हणतो. या ठिकाणी जर स्टँडर्ड कंडक्टरचा आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण 2 लेअर आहेत असं म्हणतो. आपण सॉलिड कंडक्टरमध्ये जनरली एक लेअर आहे असं म्हणतो. मग या ठिकाणी त्या n ची व्हॅल्यू ठेवली. जर सपोज माझ्याकडे n इज इक्वल टू 3 आहे, म्हणजे नंबर ऑफ लेअर जर माझ्याकडे 3 असतील तर टोटल नंबर ऑफ स्ट्रँड किती असणार आहेत, टोटल नंबर ऑफ स्ट्रँड किती असणार ते पाहणं गरजेचं आहे. मग ते आपण कॅल्क्युलेट करतो. टोटल नंबर ऑफ स्ट्रँड इज इक्वल टू 3n स्क्वेअर मायनस 3n प्लस 1. या ठिकाणी n ची व्हॅल्यू 3 ठेवतोय, 3 इंटू 3 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 3 प्लस ऑफ 1. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं 27 मायनस 9 प्लस 1. जर याचं कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते हो, जी व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे ती व्हॅल्यू कशी भेटणार आहे हो, 27 मायनस ऑफ याची ॲडिशन अगोदर होणार आहे, 27 मायनस 8. आपल्याकडे जी व्हॅल्यू भेटणार आहे ती 19 स्ट्रँड आपल्याला भेटणार आहे. म्हणजे जर माझ्याकडे 3 लेअरचा कंडक्टर असेल, म्हणजे नंबर ऑफ लेअर 3 असतील तर मला टोटल 19 स्ट्रँड भेटणार आहे. ठीक आहे. जर आपण n इज इक्वल टू 2 चा जो की आपण फिगर या ठिकाणी ड्रॉ केली होती, क्रॉस सेक्शनल आपण ड्रॉ केला होता, त्याच्यामध्ये आपण 2 लेअर घेतले होते, हा एक लेअर आणि आउटर लेअर. याच्यामध्ये जर मी n इज इक्वल टू 2 घेतलं म्हणजे नंबर ऑफ लेअर जर 2 असतील, या फॉर्म्युल्यामध्ये अगेन मी काय करतो, n इज इक्वल टू 2 ठेवतोय, म्हणजे 3 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 प्लस ऑफ 1. या जर कॅल्क्युलेशन केलं तर काय भेटणार आहे बघा, 12 मायनस 6 प्लस 1 म्हणजेच काय होणार आहे हो, 12 मायनस ऑफ 5. जर हे कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं तर मला काय भेटणार आहे हो, n इज इक्वल टू 7 भेटणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्ट्रँड इन अ स्ट्रँडेड कंडक्टर, हा जो स्ट्रँडेड कंडक्टर होता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्ट्रँड किती भेटणार आहे तो, हा इनर स्ट्रँड एक झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा. म्हणजे मला 7 स्ट्रँड भेटले. स्ट्रँड आहे याचाच अर्थ काय आहे मी अगेन सांगतोय, हा माझ्याकडे इनर स्ट्रँड आहे, याच्या सभोवतालचे स्ट्रँड जर मी 2 लेअर घेणार असेल तर हा हा एक मेन सेंटरचा स्ट्रँड आणि त्याच्या भोवती किती असणार आहे तो 6 स्ट्रँड. म्हणजे टोटल किती झाले आपल्याकडे 7 स्ट्रँड, जे की आपण ह्या फॉर्म्युलाने जनरली कॅल्क्युलेट करतो. टोटल नंबर ऑफ स्ट्रँड इन 2 लेअर स्टँडर्ड कंडक्टर. म्हणजे लेअर किती आहे तो, हा एक लेअर झाला, याच्या सभोवतालचा एक दुसरा लेअर झाला, 2 लेअर मध्ये आपल्याला 7 स्ट्रँड भेटणार आहेत. त्याचबरोबर आपण 3 n इज इक्वल टू 3 म्हणजे 3 लेअर आपल्याला कुठे होते, 3 लेअर आपल्याला या ठिकाणी भेटले होते. 3 लेअर म्हणजे हा एक लेअर झाला, याच्या सभोवतालचा दुसरा लेअर झाला, याच्या सभोवतालचा तिसरा लेअर झाला, म्हणजे 1 2 3. जर आपण असे 3 लेअर घेतले असते तर 3 लेअर मध्ये मला किती भेटणार आहे, टोटल 19 स्ट्रँड भेटणार आहेत. जर मी 4 लेअरचा विचार केला तर 4 लेअर मध्ये मला अप्रॉक्सिमेटली जर कॅल्क्युलेशन केलं तर मला 37 स्ट्रँड हे मला 4 लेअर मध्ये भेटणार आहेत. जर मी सिंगल लेअरचा विचार केला म्हणजेच माझ्याकडे फक्त n इज इक्वल टू 1 आहे, म्हणजेच माझ्याकडे फक्त सिंगल लेअर प्रेझेंट आहे. जर सिंगल लेअर प्रेझेंट असेल अगेन मी n इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर काय भेटतं बघा, 3 मायनस ऑफ
3 + 1 म्हणजे याचाच अर्थ काय, मला n इज इक्वल टू या ठिकाणी काय भेटणार आहे, 1 म्हणजे नंबर ऑफ स्ट्रँड किती भेटणार आहे, तो 1 भेटणार आहेत. म्हणजे माझ्याकडे जर एकच लेअर असेल तर मला नंबर ऑफ स्ट्रँड पण किती भेटतोय, 1 भेटतोय. माझ्याकडे 2 लेअर आहेत तर मला नंबर ऑफ स्ट्रँड किती भेटतात आहे, 7 भेटतात आहे. जे की आपल्याला याच्यामध्ये क्रॉस सेक्शन मध्ये 7 लेअरचं स्ट्रँड दिसतंय, सॉरी 7 स्ट्रँड दिसतात. लेअर किती आहेत, 2 आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 हे आउटरचे 6 स्ट्रँड जे की आपण त्याला ॲल्युमिनियमचे असतात असं म्हणतो, आणि इनरचा एक स्ट्रँड जो की स्टीलचा आहे. ठीक आहे, मग याला आपण कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणतो. आपण कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर का बनवला याचं पण आपण रिझन पाहिलेलं आहे. ठीक आहे, जर आपण 3 लेअर पाहिले याच्यामध्ये आपल्याला 19 नंबर ऑफ स्ट्रँड या ठिकाणी भेटणार आहेत. ही फिगर मी व्यवस्थित ड्रॉ केले नसल्यामुळे याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन म्हणजे 19 स्ट्रँड याच्यामध्ये आपण काउंट करू शकणार नाही. पण जनरली आपण 3 लेअरचा विचार केला तर त्याच्यामध्ये 19 स्ट्रँड असायला पाहिजेत. जर याच्यामध्ये अजून एक आपण लेअर वाढवला तर टोटल नंबर ऑफ लेअर 4 झाले. 4 लेअर मध्ये आपल्याला 37 स्ट्रँड आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे एक्झामच्या दृष्टीने हे जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे की जो की आपल्याला टोटल नंबर ऑफ स्ट्रँड इन स्टँडर्ड कंडक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगतात. आपल्याला नंबर ऑफ लेअर फक्त देतात, म्हणजे फक्त आपल्याला नंबर ऑफ लेअर हा जो n आहे या n ची व्हॅल्यू दिलेली असते आणि या n च्या व्हॅल्यूवरून आपल्याला टोटल नंबर ऑफ स्ट्रँड म्हणजे हा कॅपिटल n आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. त्याचबरोबर जो की आपण फॉर्म्युला पाहिला डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर, म्हणजे हा जर स्टँडर्ड कंडक्टर असेल ह्या स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर किती असेल, टोटल डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. ठीक आहे, या ठिकाणी जर हा याचा डायमीटर असेल तो कॅपिटल D या लेटरने डिनोट केला असेल तर D इज इक्वल टू ट्वाइस ऑफ n - 1 इंटू D हा फॉर्म्युला आपण पाहिला होता. या फॉर्म्युलामध्ये अगेन हा n रिप्रेझेंट काय करतोय, अगेन दिस n रिप्रेझेंट नंबर ऑफ लेअर इन स्टँडर्ड कंडक्टर. मग n ची व्हॅल्यू या ठिकाणी मी जर 1 पुट केली तर मला काय भेटतंय बघा. जर मी n या ठिकाणी पुट केला तर D ची व्हॅल्यू मला काय भेटते बघा, n ट्वाइस -1 म्हणजे D ची व्हॅल्यू काय भेटते 1D. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर काय भेटतोय, हा डायमीटर म्हणजे डायमीटर ऑफ दिस सब कंडक्टर. म्हणजेच जर मी स्टँडर्ड कंडक्टर घेतला असेल तो स्टँडर्ड कंडक्टर फक्त सिंगल लेअरचा असेल, याचा अर्थ हा सॉलिड कंडक्टर असेल. याचा डायमीटर किती असणार आहे हो, याचा डायमीटर D असणार आहे. ठीक आहे, याचा लेअर किती असणार आहे, नंबर ऑफ लेअर किती आहे 1 आहे. याचा कॅपिटल स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर किती असणार आहे हो, जो ईच कंडक्टरचा डायमीटर आहे त्याच्या बरोबर असणार आहे. पण ज्या ठिकाणी याच ठिकाणी मी जर नंबर ऑफ लेअर या ठिकाणी 2 घेतले याचाच अर्थ काय होतोय, जो डायमीटर आहे या ठिकाणी 2 × 1 2 × 2 किती झालं 4 - 1 3D. म्हणजे डायमीटर काय होतोय बघा, जर मी नंबर ऑफ लेअर वाढवले याचाच अर्थ जर नंबर ऑफ लेअर मी 1 ने इन्क्रीज केला म्हणजे मी 2 लेअर घेतले तर हा जो स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर होतोय हा डायमीटर कसा होतोय बघा, ईच सब कंडक्टरचा हा जो D आहे हा D अगेन रिप्रेझेंट काय करतोय, हा जो सब कंडक्टर आहे किंवा हा जो स्ट्रँड आहे या स्ट्रँडचा तो डायमीटर D स्मॉल रिप्रेझेंट करतोय. कॅपिटल D रिप्रेझेंट काय करतोय, जो पूर्ण स्टँडर्ड कंडक्टर आहे त्याचा डायमीटर रिप्रेझेंट करतोय. म्हणजे डायमीटर कसा होतोय, वाढत जातोय. जर या ठिकाणी मी n इज इक्वल टू 3 घेतलं म्हणजे नंबर ऑफ लेअर मी 3 घेतले तर मला भेटते काय बघा 2 × 3 6 - 1 म्हणजे 5D. अगेन मला डायमीटर काय होतोय माझा वाढताना दिसतोय. या ठिकाणी n इज इक्वल टू 1 नंबर ऑफ लेअर 1 असेल, नंबर ऑफ लेअर 2 असतील आणि या ठिकाणी नंबर ऑफ लेअर 3 असतील तर मला डायमीटर ऑफ स्टँडर्ड कंडक्टरचा कसा भेटतोय बघा 5 × D 3 × D 1 × D. म्हणजे हे आपल्याला कॅल्क्युलेशन बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला एक्झाम मध्ये परफॉर्म करता आलं पाहिजे, जे की स्टँडर्ड कंडक्टरच्या बाबतीत आपल्याला विचारलं जाऊ शकतो. मग स्टँडर्ड कंडक्टरला आपण का गेलो सॉलिड कंडक्टरवरून, आपण पाहिलं की सॉलिड कंडक्टरची टेन्साइल स्ट्रेंथ होती ती टेन्साइल स्ट्रेंथ हाय होती, त्याचा सॅग काय होणार होता, कमी होणार होता. पण त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट जादा आहे. त्याचबरोबर त्याला स्ट्रिंग करणं डिफिकल्ट आहे आणि त्याचा जो चौथा पार्ट आपण इम्पॉर्टंट पाहिला होता की जो स्किन इफेक्ट असतो तो स्किन इफेक्ट सॉलिड कंडक्टरवरती काय होतो जादा होतो. म्हणून आपण सॉलिड कंडक्टरवरून स्टँडर्ड कंडक्टरकडे आलो. मग स्टँडर्ड कंडक्टरमध्ये आपण 2 पार्ट पाहिले, एक होता तो होमोजिनियस आणि दुसरा होता तो कॉम्पोजिट. होमोजिनियस मध्ये आपण ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर पाहिलं, मग आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस पाहिले. डिसॲडव्हान्टेजेस पाहून आपल्याला आणखी एक नवीन कंडक्टर बनवावा लागला, त्याला आपण कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर म्हणलो. मग तो कंपोजिटचे ॲडव्हान्टेजेस काय होते, डिसॲडव्हान्टेजेस काय होते ते आपण पाहिलं. त्याचा यूज आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशनसाठी केल्यानंतर आपल्याला ॲडव्हान्टेजेस काय होणार आहेत तेही आपण पाहिलं. हे आपण एवढं स्टँडर्ड कंडक्टरच्या बाबतीमध्ये पाहिलं. याच्यानंतर आपल्याला एक कंडक्टर पाहायचा आहे, तो कंडक्टर आपण बघणार आहे, त्याचं नाव आहे बंडल कंडक्टर. आणि जो की
आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टँडर्ड कंडक्टर इतकाच महत्त्वाचा आहे, ठीक आहे. आता आपण जो तिसरा कंडक्टर आहे बंडल कंडक्टर, हा बंडल कंडक्टर म्हणजे काय आहे ते आपण पाहणार आहेत. आपण स्टँडर्ड कंडक्टरमध्ये स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर आपण कसा कॅल्क्युलेट करतो, त्याचबरोबर त्याचा जो नंबर ऑफ स्ट्रँड असतात ते नंबर ऑफ स्ट्रँड आपण कसे कॅल्क्युलेट करतो, त्याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर म्हणजे काय आहे, तो लेअर आपण कसा असतो ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण स्टँडर्ड कंडक्टर नंतर आपण बंडल कंडक्टरकडे जाणार आहे. मग बंडल कंडक्टरचा वापर आपण कुठं करतो, जनरली जे आपलं व्होल्टेज ट्रान्समिशन व्होल्टेज असतं ते ट्रान्समिशन व्होल्टेजची लेवल आपली 230 व्होल्टच्या अबो गेलं म्हणजे हे जे व्होल्टेज आहे आपलं व्होल्टेज बियॉन्ड 230 kV, ठीक आहे. जनरली जर आपण व्होल्टेज याच्यापेक्षा जास्त गेलं तर आपण नंबर ऑफ जे आपला कंडक्टर आहे तो एकाच फेजमध्ये एक कंडक्टर यूज करण्याऐवजी आपण काय करतो, दोन किंवा दोनपेक्षा जादा कंडक्टर आपण एका फेजमध्ये कनेक्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो, बंडल ऑफ कंडक्टर असं म्हणतो. बंडल करणे याचा अर्थ काय हो, एका पर्टिक्युलर फेजमध्ये काय करणे, नंबर ऑफ कंडक्टर काय करणे, वाढवणे. नंबर ऑफ कंडक्टर वाढवणे याचा अर्थ ते काय होणार, तो सब कंडक्टर होणार आहेत एका फेजमध्ये, ठीक आहे. मग जर आपली 3 फेज सिस्टीम असेल त्या 3 फेज सिस्टीममध्ये जर आपण विचार केला, जर आपण ड्रॉ करून जर फिगर ड्रॉ करून जर सांगायचं झालं तर आपण फिगर ड्रॉ करून कसं सांगू शकतो बघा, ठीक आहे. हा ठिकाणी या ठिकाणी हा माझा काय हो टावर आहे, या ठिकाणी हे काय झाले, या टावरचे क्रॉस ऑन झाले, ठीक आहे. ही सपोज माझ्याकडे 3 फेजची सिस्टीम आहे, ठीक आहे. हा टावरचा काय झाला हो, हा टावरचा ग्राउंड पोर्शन झाला म्हणजे हा ग्राउंड पार्ट झाला. याच्यामध्ये 3 फेज सिस्टीम मध्ये जनरली जर मी कंडक्टर यूज केला आणि तो कंडक्टर जर स्टँडर्ड कंडक्टर आहे, ऑलवेज ऑल बंडल्ड कंडक्टर आर स्टँडर्ड कंडक्टर, म्हणजे जे बंडल कंडक्टर असतात ते स्टँडर्ड कंडक्टर असतातच. पण या ठिकाणी मी हा जर सिंगल कंडक्टर आहे एका फेज मध्ये, ही काय झाली याची एक फेज झाली सिंगल फेज, हा दुसरी फेज झाली 2 फेज, हा काय झाली व तिसरी फेज झाली म्हणजे 3 फेज. म्हणजे हे 3 फेजचा टावर आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे की ज्याच्यामध्ये 3 फेज सिस्टीम आहे, ठीक आहे. जनरली याला आपण 400 kV चा टावर आहे किंवा 400 kV ची लाईन आहे असं म्हणूया. या ठिकाणी आपण काय रिप्रेझेंट केले, फक्त याच्यामध्ये एक सिंगल कंडक्टर या ठिकाणी रिप्रेझेंट केलाय. हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर स्टँडर्ड कंडक्टर असणारच आहे. जनरली स्टँडर्ड कंडक्टर आपण कधी यूज करतो, जनरली ज्यावेळेस आपली व्होल्टेजची लेवल ही 33 kV पेक्षा जास्त असते त्यावेळेस आपण काय करणार आहे, स्टँडर्ड कंडक्टर यूज करतो. मग ह्या कंडक्टरचा काहीतरी रेडियस असेल, ठीक आहे, रेडियस असेल किंवा याचा काहीतरी डायमीटर असेल. सपोज याचा डायमीटर, ह्या कंडक्टरला मी नाव देतो आर, वाय आणि बी असे मी यांना नाव देतोय. सपोज मी ह्या कंडक्टरचे रेडियस आहे, ही रेडियस काय घेतो 4 सेंटीमीटर रेडियस आहे असं अज्युम करतोय. म्हणजे याचा जो डायमीटर आहे तो डायमीटर किती असणार आहे हो, 8 सेंटीमीटर हा याचा डायमीटर असणार आहे, ठीक आहे. डायमीटर हा कंडक्टरचा किती असणार आहे, 8 सेंटीमीटर असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर हा कंडक्टर आणि हा कंडक्टर या दोन कंडक्टरच्या मधील जे स्पेस आहे हा स्पेसिंग मी काय करतोय, डी या लेटरने रिप्रेझेंट करतोय. स्पेसिंग बिटवीन दिस 2 कंडक्टर डी या लेटरने रिप्रेझेंट करू शकतोय. अगेन हा डी या ठिकाणी काय करतोय, डायमीटर रिप्रेझेंट करतोय. याला मी कॅपिटल डी ने रिप्रेझेंट करतोय. कॅपिटल डी रिप्रेझेंट डायमीटर ऑफ दिस पर्टिक्युलर कंडक्टर बट दिस स्मॉल डी रिप्रेझेंट डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन 2 फेज कंडक्टर. म्हणजे हे जो 2 कंडक्टर आहेत ह्या 2 कंडक्टर मधलं डिस्टन्स ऑफ सेपरेशन किती आहे हो, 8. याला मी जनरली डी या लेटरने डिनोट करतो आणि याचं डिस्टन्स मी जनरली 8 मीटर घेतो. म्हणजे ह्यांचं जे डिस्टन्स आहे ते 8 मीटर आहे. हे 400 kV ची लाईन झाली. एका फेज मध्ये मी फक्त एकच कंडक्टर घेतला. अगेन या ठिकाणी मला जर दुसरी फिगर ड्रॉ करायची असेल तर दुसरी फिगर मी कशा प्रकारे ड्रॉ करतोय बघा. अगेन मी या ठिकाणी काय करतो, एक टावर घेतोय, ठीक आहे. हे टावरचे काय असणार आपले, हे टावरचे क्रॉस आर्म असणार आहे, ठीक आहे. बंडल कंडक्टर आहे याचा अर्थ काय आहे हो, एका फेज मध्ये काय असणार आहे, तो 2 किंवा 2 पेक्षा जास्त सब कंडक्टर असणार आहेत. त्याला आपण बंडल कंडक्टर असं म्हणतो. बंडल करतो म्हणजे काय करतो आपण, जनरली गोळा करतो. मग या ठिकाणी आपण गोळा केले, ही फेज एक आहे पण या फेज मध्ये नंबर ऑफ कंडक्टर मी एकापेक्षा जादा घेतले. सिमिलरली अगेन ही एक तिसरी फेज आहे, या फेज मध्ये पण मी काय घेतले हो, 2 कंडक्टर घेतले. मग याचाच अर्थ काय झाला, ही अगेन लाईन 400 kV ची लाईन आहे. हा ग्राउंड पोर्शन आहे या लाईनचा, ठीक आहे. या ठिकाणी हा टावर झाला, हे क्रॉस आर्म
झाले, ही एक सिंगल फेज झाली. अगेन मी याला नाव देतोय आर वाय बी. मग या फेज मध्ये मी नंबर ऑफ कंडक्टर किती यूज केले हो, 2 कंडक्टर यूज केले. या फेज मध्ये पण 2 यूज केले, या फेज मध्ये पण 2 यूज केले. याचाच अर्थ काय करतोय मी, सिंगल कंडक्टर इन सिंगल फेज, म्हणजे एका फेज मध्ये सिंगल कंडक्टर यूज करायच्या ऐवजी मी काय करतोय, एका फेज मध्ये मी नंबर ऑफ कंडक्टर वाढवतोय, म्हणजे त्याला आपण सब कंडक्टर असं म्हणतो. मग नंबर ऑफ सब कंडक्टर इन ईच फेज इज ग्रेटर दॅन 2, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जादा असू शकतात. मग जनरली आपण जे आपल्याकडून गेलेले हाय व्होल्टेज लाईनचे ट्रान्समिशन असतात, जनरली जे ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज असते ते जनरली V इज ग्रेटर दॅन 230 व्होल्ट पेक्षा जर जादा असेल तर जनरली आपण एका फेज मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर यूज करतो. मग जनरली हे जे कंडक्टर असतात, हे कंडक्टर जनरली 2, 3, 4 असे किती असू शकतात. जनरली आपण जे ट्रान्समिशन लाईन हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन गेलेले असतात त्याच्यामध्ये आपण 4 कंडक्टर, याला आपण 4 सब कंडक्टर आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे हे 4 सब कंडक्टर या एकाच फेज मध्ये कनेक्ट केलेले असतात. म्हणजे ही सपोज फेज असेल तर या एकाच फेज मध्ये 4 कंडक्टर कनेक्ट केलेले असतात. त्याचबरोबर याच फेज मध्ये काय केलेले असतात, 4 कंडक्टर कनेक्ट केलेले असतात. मग हे कंडक्टर एकाच फेज मध्ये 4 असतील, याला आपण बंडल कंडक्टर असं म्हणतो. हे जे कंडक्टर आहेत हे कंडक्टर स्टँडर्ड कंडक्टर आहेत, ज्यामध्ये आपण एका फेज मध्ये फक्त एकच कंडक्टर यूज केलेला आहे. हा अगेन काय आहे, हा स्टँडर्ड कंडक्टर आहे. जनरली आपण हाय व्होल्टेज मध्ये स्टँडर्ड कंडक्टर यूज करू शकतो पण ह्या स्टँडर्ड कंडक्टरला जर आपण याच फेज मध्ये आणखी सब कंडक्टर ऍड केले तर यालाच आपण बंडलिंग ऑफ कंडक्टर, त्यालाच आपण बंडल कंडक्टर असं म्हणतो. मग हे जे 4 कंडक्टर आहेत हे 4 कंडक्टर एकमेकांना टच होऊ नये म्हणून आपण काय करतो, या 4 कंडक्टरला स्पेसरने कनेक्ट करतो, ज्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण कनेक्ट कशाने करतो, याला आपण स्पेसरने, म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिक्वेट डिस्टन्स राहावं म्हणून त्यांना आपण स्पेसरने कनेक्ट करतो. ह्या कंडक्टरला, हा कंडक्टर काय आहे, हा एक सब कंडक्टर झाला, हा दुसरा कंडक्टर सब कंडक्टर, हा तिसरा सब कंडक्टर आणि हा चौथा सब कंडक्टर. हे कंडक्टर एकमेकांना एका फेज मध्ये कनेक्ट केलेले आहेत, एकमेकांना टच होण्याचे चान्सेस आहेत. हे टच होऊ नये म्हणून यांना काय केलेलं असतं, तो फेजर स्पेसरने काय केलेलं असतंय, कनेक्ट केलेलं असतंय. की जो स्पेसर एका पर्टिक्युलर डिस्टन्स नंतर काय असतो त्या कंडक्टर मध्ये कनेक्ट केलेला असतो. म्हणजे ते डिस्टन्स, ते जे कंडक्टर आहेत 4 सब कंडक्टर एकमेकांपासून काय आहेत, सेफ डिस्टन्स वरती राहावे म्हणून त्याला स्पेसर्सने कनेक्ट केलेलं असतंय. ह्याला आपण बंडल्ड कंडक्टर असं म्हणतो. मग या बंडल्ड कंडक्टर बद्दल अजून बोलायचं झालं तर काय पाहिलं होतं, हे जे कंडक्टर आहेत या कंडक्टर मध्ये 2 कंडक्टर मध्ये 2 म्हणजे या 2 फेज मध्ये अगेन जे डिस्टन्स आहे, जे सेपरेट स्पेसिंग आहे, ते स्पेसिंग काय असणार आहे, 8 मीटर असणार आहे. त्याचबरोबर याचा जो डायमीटर असतो किंवा याचा जो रेडियस असते, ती रेडियस आपण जनरली काय करतो 1.5 सेंटीमीटर घेतो, ठीक आहे. पण ह्याची रेडियस एवढी घेतल्यानंतर याचं जर स्पेसिंग बिटवीन 2 कंडक्टर, जर आपण 2 कंडक्टर बाबत बोलायचं झालं, जर 2 कंडक्टर असले तर स्पेसिंग बिटवीन 2 सब कंडक्टर त्याला मी स्मॉल डी या लेटरने डिनोट करतो, ठीक आहे. या ठिकाणचं पण हे स्पेसिंग बिटवीन आहे, पण हे स्पेसिंग बिटवीन काय आहे, ही फेज कंडक्टर आणि या फेज कंडक्टर मधलं स्पेसिंग आहे, त्याला मी डी ने रिप्रेझेंट केलं. अगेन या ठिकाणी स्पेसिंग बिटवीन दीज 2 कंडक्टर इज रिप्रेझेंटेड बाय एस. एस या लेटरने या ठिकाणी डिनोट करतोय आणि हे जनरली मी 4 सेंटीमीटर घेतोय. मग बंडल्ड कंडक्टर मध्ये ऍडव्हान्टेजेस, म्हणजे बंडल्ड कंडक्टर मध्ये लक्षात ठेवायची गोष्टी, लक्षात ठेवायच्या गोष्टी काय काय ते आपल्याला पाहायचं आहे. इन बंडल्ड कंडक्टर स्पेसिंग बिटवीन 2 कंडक्टर is large as compared to the diameter of subconductor. Diameter of each subconductor, म्हणजे या 2 सब कंडक्टर आहेत, या सब कंडक्टर मधलं स्पेसिंग हे खूप मोठं आहे as compared to the diameter of each subconductor. म्हणजे या each subconductorचा डायमीटरचा विचार केला आणि ह्या दोघांमधल्या स्पेसिंगचा विचार केला तर स्पेसिंग बिटवीन these 2 कंडक्टर इज व्हेरी लार्ज as compared to the diameter of each subconductor. Again spacing between these 2 फेज कंडक्टर, म्हणजे हा एक फेज झाली आणि ही एक फेज झाली. द स्पेसिंग बिटवीन these 2 कंडक्टर, 2 फेज कंडक्टर इज लार्ज as compared to the distance of separation of each सब कंडक्टर. म्हणजे ह्या 2 सब कंडक्टर मधलं जे सेपरेशनचं डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या 2 फेज मधल्या कंडक्टरच्या स्पेसिंग पेक्षा काय आहे, खूप कमी आहे. या गोष्टी आपल्याला या बंडल कंडक्टर मध्ये लक्षात ठेवायच्या आहे. मग याच्यामध्ये अगेन
हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसं आहे हो, हे डिस्टन्स ह्या कंडक्टर मधला आणि ह्या कंडक्टर मधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, म्युच्युअल डिस्टन्स असं म्हणतो. मग बंडल्ड कंडक्टर मध्ये लक्षात ठेवायची काय गोष्ट आहे हो, म्युच्युअल डिस्टन्स रिमेन सेम. म्हणजे जे म्युच्युअल डिस्टन्स असते ते म्युच्युअल डिस्टन्स काय होणार आहे हो, रिमेन सेम राहणार आहे. पण जो सेल्फ डिस्टन्स आहे ते सेल्फ डिस्टन्स काय होतं हो, सेल्फ डिस्टन्स इन्क्रीज होतं. सेल्फ डिस्टन्स इन्क्रीज होतं म्हणजे जे कंडक्टर आहेत ह्या कंडक्टर मधलं जे सेल्फ डिस्टन्स आहे हे सेल्फ डिस्टन्स काय होणार आहे हो, सेल्फ डिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. मग हे जर म्युच्युअल डिस्टन्स सेम असेल, सेल्फ डिस्टन्स जर वाढणार असेल तर त्याचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला आहेत. ते ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत ते आपण जनरली पाहणार आहे. ठीक आहे, हे झालं बंडल कंडक्टरच्या बाबतीमध्ये. बंडल कंडक्टर म्हणजेच काय, ज्यावेळेस आपले व्होल्टेजची लेवल आपण 230 kV पेक्षा वाढवतो त्यावेळेस एका फेजमध्ये एका कंडक्टर पेक्षा आपण म्हणजे एक कंडक्टर आहे तो आहेच, पण त्याचबरोबर आपण त्याच्या सोबत आणखी 2, 3, 4 प्रकारचे कंडक्टर ऍड करतो, त्याला आपण बंडल्ड कंडक्टर असं म्हणतो. हे कंडक्टर ऍड केल्यानंतर काय होतात, हे कंडक्टर ते असतात हे कसे केलेले असतात, पॅरलल मध्ये रन होतात. म्हणजे हे जे कंडक्टर आपण कनेक्ट केलेले आहेत, सपोज या ठिकाणी 4 कंडक्टर असतील, हे 4 कंडक्टर काय होतात, पॅरलल मध्ये रन होतात. जर कंडक्टर पॅरलल मध्ये रन होणार असतील तर त्यांची करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय होते हो, करंट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढते. मग ऍडव्हान्टेजेस ऑफ बंडल्ड कंडक्टरचं काय असणार आहे, ऍडव्हान्टेजेस ऑफ बंडल्ड कंडक्टरचं काय असतं, करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय होते, वाढते. का वाढते, कारण हे कंडक्टर कसे असतात, पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतात. पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतात, त्याच्या स्पेसिंग कसं असतं, ह्या 2 फेज मधल्या कंडक्टरचं स्पेसिंग हे कसं असतं, लार्ज असतं ॲज कम्पेअर टू द स्पेसिंग बिटवीन दिस सब कंडक्टर. त्याचबरोबर स्पेसिंग बिटवीन दिस 2 सब कंडक्टर इज लार्ज ॲज कम्पेअर टू द डायमीटर ऑफ इच सब कंडक्टर. हे आपल्याला गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ह्या बंडल कंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याने व्होल्टेज ग्रेडियंटला काय इफेक्ट होतो, ते व्होल्टेज ग्रेडियंटचा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. मग बंडल्ड कंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. आपण आता ॲडव्हान्टेजेस ऑफ बंडल्ड कंडक्टर म्हणजे हे जे बंडल्ड कंडक्टर आहेत ह्या बंडल्ड कंडक्टरचं ॲडव्हान्टेजेस काय असू शकतं ते आपण पाहणार आहेत. पहिला ॲडव्हान्टेजेस काय असणार आहे, व्होल्टेज ग्रेडियंट और फील्ड इंटेंसिटी इज रिड्यूस्ड. म्हणजे जो व्होल्टेज ग्रेडियंट आहे किंवा फील्ड इंटेन्सिटी आहे ती फील्ड इंटेन्सिटी काय होणार आहे हो, रिड्यूस होणार आहे. मग आपण व्होल्टेज ग्रेडियंट जनरली जी या लेटरने डिनोट करतो किंवा त्यालाच आपण फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो, ती ई या लेटरने डिनोट करतो. मग व्होल्टेज ग्रेडियंट किंवा फील्ड इंटेन्सिटी काय असतं, याचा फॉर्म्युला असतो V डिवायडेड बाय GMR इंटू ln ऑफ GMD डिवायडेड बाय GMR. या लेटरनं आपण व्होल्टेज ग्रेडियंट किंवा फील्ड इंटेन्सिटी जी या लेटरनं रिप्रेझेंट करतो आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो V डिवायडेड बाय GMR इंटू ln ऑफ GMD डिवायडेड बाय GMR, वेअर दिस GMR रिप्रेझेंट जिओमेट्रिक मीन रेडियस आणि दिस GMD रिप्रेझेंट जिओमेट्रिक मीन डिस्टन्स. म्हणजे GMR आणि GMD हा कन्सेप्ट काय आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणारच आहोत. पण इथं व्होल्टेज ग्रेडियंट आणि फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला काय हो, V डिवायडेड बाय ln इंटू GMD डिवायडेड बाय GMR. मग हा रिड्यूस होण्याचं कारण काय आहे, हा जो G आहे हा G आपण काय म्हणतोय, रिड्यूस होतोय असं म्हणतोय. जर याला रिड्यूस व्हायचा असेल तर याच्यामध्ये हा जो डिनॉमिनेटर आहे ह्या डिनॉमिनेटरला इन्क्रीज व्हावा लागेल. मग या डिनॉमिनेटर मध्ये इन्क्रीज कोण होणार आहे, हा GMD जो आहे. मी सांगितलं होतं बंडल्ड कंडक्टर मध्ये जे म्युच्युअल डिस्टन्स आहे, म्युच्युअल डिस्टन्स ईच सब कंडक्टर मध्ये काय मुळे काय राहणार आहे हो, सेम राहणार आहे. पण जे सेल्फ डिस्टन्स आहे ते सेल्फ डिस्टन्स काय होणार होतो, इन्क्रीज होणार होतं. मग हे जे म्युच्युअल डिस्टन्स आहे त्यालाच आपण GMD असं म्हणतो. जे सेल्फ डिस्टन्स आहे त्यालाच आपण GMR असं म्हणतो. मग ईच सब कंडक्टर मध्ये जे सेल्फ डिस्टन्स होतं ते सेल्फ डिस्टन्स वाढणार होतं. याचाच अर्थ हा GMR काय होणार होता, वाढणार होता. या ठिकाणी हा जर GMR वाढणार
असेल याचाच अर्थ हा LN काय होणार आहे हो, हा LN रिड्यूस होणार आहे. पण हा रिड्यूस होणं आणि हा GMR अगेन वाढणं, या GMR चं वाढणं आणि याचं रिड्यूस होणं, याच्यामध्ये GMR हा काय होणार आहे हो, याला सुपिरियर होणार आहे. म्हणजे हा GMR ची वाढ झाल्यामुळे काय होणार आहे हो, हा जो फील्ड ग्रेडियंट, फील्ड इंटेन्सिटी आहे किंवा हा जो व्होल्टेज ग्रेडियंट आहे, हा व्होल्टेज ग्रेडियंट काय होणार आहे हो, रिड्यूस होणार आहे. का रिड्यूस होणार आहे? ड्यू टू दिस GMR इन्क्रीजेस किंवा त्यालाच आपण सेल्फ डिस्टन्स मध्ये इन्क्रीज होतंय. सेल्फ डिस्टन्स मध्ये इन्क्रीज झाल्यामुळे काय होतंय, व्होल्टेज ग्रेडियंट किंवा फील्ड इंटेन्सिटी काय होते, रिड्यूस होते. जर असं असेल, दुसरा ॲडव्हान्टेजेस मी या ठिकाणी काय लिहितोय बघा, जर व्होल्टेज ग्रेडियंट किंवा जर फील्ड इंटेन्सिटी हे रिड्यूस होणार असेल, सेल्फ डिस्टन्स वाढतंय, यामुळे जर असं होणार असेल तर हे जी व्होल्टेजची लेवल आहे ही व्होल्टेजची लेवल वाढणार आहे. आणि ही जर व्होल्टेजची लेवल वाढणार असेल, त्या व्होल्टेजलाच आपण काय म्हणतो, जर आपण कोरोनाच्या भाषेमध्ये विचार केला तर मी या ठिकाणी लिहितोय दुसरं ॲडव्हान्टेजेस काय लिहितोय बघा, due to reduction in a voltage gradient or field intensity, critical disruptive voltage increases. ते इन्क्रीज काय होतंय, या ठिकाणी मी अगेन हा व्होल्टेज ग्रेडियंट किंवा फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिलाय, मी त्याला सिम्प्लिफाय करतोय. V इज इक्वल टू G इंटू GMR इंटू LN ऑफ कॅपिटल GMD डिवायडेड बाय GMR. ठीक आहे, मी याला असं रिप्रेझेंट केलं, याचाच अर्थ GMR जर वाढत असेल, सेल्फ डिस्टन्स जर वाढत असेल, हा G जर वाढत असणार आहे, तर या ठिकाणी हा जो व्होल्टेजची लेवल आहे ही व्होल्टेज सुद्धा काय होणार आहे हो, वाढणार आहे. ही जी व्होल्टेज आहे या व्होल्टेजलाच आपण क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज असं म्हणतो. मग हे जे व्होल्टेज आहे क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज हे आपण कोरोना या कन्सेप्टमध्ये पाहणारच आहोत. पण त्याच्या अगोदर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज म्हणजे काय असतं, ही व्होल्टेजची एक अशी मॅग्निट्यूड असते, मिनिमम व्होल्टेज लेवल ॲट विच कोरोना ऑकर्स, म्हणजे कोरोना ज्या व्होल्टेज लेवलला ऑकर होतो त्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो, क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज असं म्हणतो. मग हे जर क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेज वाढणार असेल तर कोरोना हा ऑकर होण्याचे चान्सेस काय होणार आहेत, तो कमी होणार आहेत. म्हणजे जो आपला कोरोना लॉस आहे, कोरोना लॉस काय होणार आहे हो, कमी होणार आहे. ठीक आहे, हा कोरोना लॉस कमी होणार आहे. कोरोना लॉस जर कमी होणार असेल, कोरोना ऑकरन्सचे चान्सेस जर कमी होणार असतील, तर तिसरं ॲडव्हान्टेजेस काय या ठिकाणी लिहितोय बघा, कोरोना लॉस इज रिड्यूस्ड. त्याचबरोबर चौथं ॲडव्हान्टेजेस, जर कोरोना हा कमी कोरोनाचा ऑकरन्स जर कमी होणार असेल, जर जो रेडिओ इंटरफरन्स होणार आहे विथ कम्युनिकेशन लाईन्स, म्हणजे ज्या आपण जे पोल पाहिले आपण, म्हणजे जे आपले स्टीलचे किंवा जे RCC पोल असतील किंवा जे रेल पोल असतील, जे की आपल्या हायवेच्या शेजारून गेलेले आपल्याला दिसतात, रेल्वे पोल असतील, त्याच्यामधून काय होतं, जे कंडक्टर असतात, जे 3 फेज ट्रान्समिशन सिस्टीम असते, त्या 3 फेज ट्रान्समिशन सिस्टीमच्या पोलवरून सपोज या ठिकाणाहून या ठिकाणाहून अशी माझी ट्रान्समिशन लाईन गेली असेल, 3 फेज ट्रान्समिशन लाईन, काय होतं, ह्या 3 फेज ट्रान्समिशन लाईनचा जो पोल आहे किंवा जो सपोर्ट आहे, या सपोर्ट मधूनच एक अशा प्रकारची एक लाईन गेलेली असते. ठीक आहे, ही लाईन कशाची असते हो, ही लाईन कम्युनिकेशन लाईन असते किंवा त्याला आपण टेलिफोनिक लाईन म्हणतो. ठीक आहे, मग ह्या कम्युनिकेशन लाईन, हा जो कंडक्टर आहे आणि ह्या ज्या कम्युनिकेशन लाईन आहेत, या कम्युनिकेशन लाईन मध्ये काय होतो, रेडिओ इंटरफरन्स होतो. म्हणजे काय होतो, एक प्रकारचा नॉइज जनरेट होतो. मग तो नॉइज जनरेट झालेला रिड्यूस कधी होतो, ज्यावेळेस आपल्या क्रिटिकल डिसरप्टिव्ह व्होल्टेजची लेवल वाढते. जर व्होल्टेजची लेवल वाढली असेल तर कोरोना कमी होतो, म्हणजे कोरोना ऑकर होण्याचे चान्सेस कमी होतात. आणि असं असेल तर रेडिओ इंटरफेरन्स विथ नेबरिंग कम्युनिकेशन लाईन्स, नेबरिंग कम्युनिकेशन लाईन्स म्हणतोय, जे कंडक्टर लाईन आहेत आणि ज्या
कम्युनिकेशन लाईन आहेत, या दोघे कशा आहेत एकमेकांच्या जवळ आहेत, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी नॉईज क्रिएट होणार आहे, त्यालाच आपण रेडिओ इंटरफेरन्स असं म्हणतो. मग हा रेडिओ इंटरफेरन्स रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सपोजिशन ऑफ अ लाईन ही मेथड यूज करतो. मग ट्रान्सपोजिशन ऑफ लाईन ही मेथड काय आहे तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि तत्पूर्वी करोना लॉस रिड्यूस झाल्यामुळं जो रेडिओ इंटरफेरन्स आहे, रेडिओ इंटरफेरन्स विथ नेबरिंग कम्युनिकेशन लाईन, या ज्या कम्युनिकेशन लाईन आहेत या कम्युनिकेशन लाईनचा रेडिओ इंटरफेरन्स काय होतो, कमी होतो. हे ॲडव्हान्टेजेस काय झालं बंडल्ड कंडक्टरचं, हे चौथं ॲडव्हान्टेज झालं. पाचवं ॲडव्हान्टेजेस बाबत बोलायचं झालं तर पाचव्या ॲडव्हान्टेजेस मध्ये मी अशा पद्धतीने बोलू शकतो, जो की आपला इंडक्टन्स असतो, सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ ट्रान्समिशन लाईन काय होतो, रिड्यूस होतो. मग सेल्फ इंडक्टन्सचा आपण फॉर्म्युला लिहितो, LA is equal to 0.2 ln of capital GMD डिवायडेड बाय GMR असा आपण त्या सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला लिहितो. मग यामध्ये हे म्युच्युअल डिस्टन्स सेम असेल, ठीक आहे, हे म्युच्युअल डिस्टन्स सेम असते. हा जो GMR असतो तो सेल्फ डिस्टन्स असतो, तो सेल्फ डिस्टन्स काय होतो वाढतो. याची व्हॅल्यू वाढल्यामुळं GMR वाढल्यामुळं काय होतो, हा जो सेल्फ इंडक्टन्स आहे हा सेल्फ इंडक्टन्स काय होतो कमी होतो. म्हणजे हा जो L आहे तो L काय होणार आहे कमी होणार आहे. त्याचबरोबर जो कपॅसिटन्स आहे ह्या कपॅसिटन्सची व्हॅल्यू काय होते हो, कपॅसिटन्सची व्हॅल्यू काय होते वाढते. ठीक आहे, सेल्फ इंडक्टन्स काय होतो कमी होतो पण कपॅसिटन्सची व्हॅल्यू वाढते. जनरली आपण कपॅसिटन्स टू न्यूट्रल घेतला म्हणजे CAN घेतला, त्याची व्हॅल्यू असते 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R डिवायडेड बाय ln ऑफ कॅपिटल GMD डिवायडेड बाय R. कपॅसिटन्स कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपण काय घेतो R ही टर्म घेतो म्हणजे ऍक्च्युअल रेडियस घेतो. ठीक आहे, मग हा R म्हणजे काय आहे सेल्फ डिस्टन्स आहे. सेल्फ डिस्टन्स म्हणजे काय ती एक रेडियस आहे. मग हा जर R वाढत असेल तर ही टर्म कमी होणार आहे, ही टर्म कमी झाली, डिनॉमिनेटर कमी झाला तर कपॅसिटन्स वाढणार आहे. म्हणजे या ठिकाणी कपॅसिटन्स काय होतोय हो कपॅसिटन्स वाढतोय आणि इंडक्टन्स काय होतोय कमी होतोय. मग ॲडव्हान्टेजेस असं काय असणार आहे, सेल्फ इंडक्टन्स कमी होतोय पण त्याचबरोबर कपॅसिटन्स वाढतोय. याचाच अर्थ जो आपण सर्ज इम्पिडन्स घेतो ZC इज इक्वल टू √L/C काय होणार आहे बघा. सहावा ॲडव्हान्टेजेस अतिशय महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. सर्ज इम्पिडन्स काय होतोय L ह्या ठिकाणी काय होतोय रिड्यूस होतोय, L रिड्यूस होतोय, न्यूमरेटर रिड्यूस होतोय, डिनॉमिनेटर इन्क्रीज होतोय. याचाच अर्थ हा जो ZC आहे सर्ज इम्पिडन्स आहे, सर्ज इम्पिडन्स काय होतो ZC रिड्यूस होतोय. हे झालं याचं सहावं ॲडव्हान्टेजेस. सातवं ॲडव्हान्टेजेस मी या ठिकाणी लिहितोय, ॲडव्हान्टेजेस ऑफ बंडल्ड कंडक्टर बद्दल बोलतोय. सातवं ॲडव्हान्टेज काय होतोय बघा, सर्ज इम्पिडन्स कमी होतोय. जर सर्ज इम्पिडन्स कमी होत असेल तर त्याला आपण इम्पिडन्स लोडिंग इम्पिडन्स लोडिंग आपण कॅल्क्युलेट कशी करतो, इम्पिडन्स लोडिंग आपण कॅल्क्युलेट करतो V² डिवायडेड बाय ZC इन मेगावॅट म्हणजे जे आपण इम्पिडन्स लोडिंग म्हणतो. ठीक आहे, किंवा त्याला आपण SIL असं म्हणतो. मग ते आपण कॅल्क्युलेट काय करतो व्होल्टेजची लेवल त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय ZC म्हणजे हा इम्पिडन्स. मग या ठिकाणी हा जर ZC रिड्यूस होत असेल म्हणजे हा जर ZC लो असेल तर या ठिकाणी हा जे कॅल्क्युलेशन करणार आहे हे कॅल्क्युलेशन काय होणार आहे हो वाढणार आहे. म्हणजे इम्पिडन्स लोडिंग काय होणार आहे वाढणार आहे. या इम्पिडन्स लोडिंगलाच आपण काय म्हणतो, इम्पिडन्स लोडिंगलाच आपण आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी म्हणजे या इम्पिडन्स लोडिंगलाच आपण आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी. मग आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी कोणाची असणार आहे ट्रान्समिशन लाईनची असणार आहे. मग जर ZC रिड्यूस होणार असेल तर आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी ऑफ ट्रान्समिशन लाईन इन्क्रीजेस. हे बंडल्ड कंडक्टरचं काय झालं ॲडव्हान्टेजेस झाले. म्हणजे एवढी ॲडव्हान्टेजेस आपल्याला बंडल्ड कंडक्टरची भेटणार आहेत. म्हणून जनरली आपण ज्या वेळेस व्होल्टेजची लेवल आपण 230 kV पेक्षा जादा
असते त्यावेळेस काय करतो आपण, एका फेजमध्ये एक कंडक्टर यूज करण्याऐवजी नंबर ऑफ सब कंडक्टर यूज करतो, जे की 2 किंवा 2 पेक्षा जादा असू शकतात. मग 3 असतील, 4 असतील, ठीक आहे, त्याला आपण बंडल्ड कंडक्टर असं म्हणतो. मग त्या बंडल्ड कंडक्टर मध्ये आपण पाहिलं की स्पेसिंग बिटवीन ईच सब कंडक्टर इज लार्जर दॅन डायमीटर ऑफ ईच सब कंडक्टर. म्हणजे त्या 2 सब कंडक्टर मधील जे स्पेसिंग आहे ते लार्ज आहे ॲज कम्पेअर टू द डायमीटर ऑफ ईच सब कंडक्टर. सिमिलर वे मध्ये ज्या 2 फेज आहेत, म्हणजे आर फेज आहे आणि वाय फेज आहे, त्या दोघांमधलं जे स्पेसिंग आहे ते स्पेसिंग खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू द स्पेसिंग बिटवीन सब कंडक्टर. मी सब कंडक्टर म्हणतोय आणि कंडक्टर म्हणतोय, याच्यातला डिफरन्स समजून घ्या. सब कंडक्टर या ठिकाणी ही जी एक क्रॉस आर्म घेतला, या ठिकाणी जे कंडक्टर असतील या कंडक्टरला मी काय म्हणतोय, सब कंडक्टर असं म्हणणार आहे. पण हाच अगेन टावर आहे असं कन्सिडर केलं आणि या ठिकाणी जो दुसरा क्रॉस आर्म आहे, या दुसऱ्या क्रॉस आर्म मध्ये जे कंडक्टर आहेत आणि ह्या पहिल्या क्रॉस आर्म मधले जे कंडक्टर आहेत, हे कंडक्टर आणि हे कंडक्टर यांच्यामधील स्पेसिंग आणि या सब कंडक्टर मधील स्पेसिंग. सब कंडक्टर म्हणजे काय, एका फेज मध्ये कनेक्ट केलेले कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, 2 फेज मध्ये असलेले कंडक्टर. सब कंडक्टर आणि कंडक्टर मधला फरक समजून घ्या. मग ह्या 2 कंडक्टर मधलं स्पेसिंग काय असतं, जनरली लार्जर असतं. कोणापेक्षा लार्जर असतं, या सब कंडक्टरच्या स्पेसिंग पेक्षा. जनरली हे जर 4 सेंटीमीटर असेल तर ह्या 2 कंडक्टर मधलं स्पेसिंग किती असतं, 8 मीटर एवढं असतं. म्हणजे हे 2 सब कंडक्टर 4 सेंटीमीटरने सेपरेट झालेले आहेत, पण जे हे 2 फेज मधले कंडक्टर आहेत हे किती ना, 8 मीटरने सेपरेट झालेले आहेत. ठीक आहे. मग एवढे ॲडव्हान्टेज आपण पहिला ॲडव्हान्टेज पाहिलं की व्होल्टेज ग्रेडियंट किंवा त्याला आपण फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो. ते फील्ड इंटेन्सिटी रिड्यूस का होते, रिड्यूस होण्याचं कारण एक टर्म फक्त लक्षात ठेवायचे, म्युच्युअल डिस्टन्स रिमेन्स सेम, सेल्फ डिस्टन्स इन्क्रीजेस. सेल्फ डिस्टन्स इन्क्रीज होतं याचा अर्थ काय हो, या दोघांमधले त्या 2 सब कंडक्टर मधलं जे सेल्फ डिस्टन्स होणार आहे, जे सेल्फ डिस्टन्स असणार आहे ते सेल्फ डिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. ते वाढल्या कारणानं काय होणार आहे, फील्ड इंटेन्सिटी किंवा व्होल्टेज ग्रेडियंट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. जर व्होल्टेज ग्रेडियंट रिड्यूस होणार असेल तर क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज ॲट विच कोरोना ऑकर्स, मिनिमम व्होल्टेज, मिनिमम फेज टू न्यूट्रल व्होल्टेज ॲट विच कोरोना ऑकर्स इज कॉल्ड एज क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज. ते क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज काय होणार आहे हो, वाढणार आहे. जर क्रिटिकल डिस्रप्टिव्ह व्होल्टेज वाढलं तर कोरोना लॉस ऑकर होण्याचे चान्सेस काय होणार आहेत, तो कमी होणार आहेत. म्हणजेच कोरोना लॉस काय होतोय, ऑटोमॅटिकली रिड्यूस होतोय. का, आपण बंडल कंडक्टर यूज केल्यामुळे काय होतंय हो, जो सेल्फ डिस्टन्स आहे ते वाढतंय, व्होल्टेज ग्रेडियंट कमी होतोय, कोरोना लॉस काय होतोय, कमी होतोय. कोरोना लॉस किंवा कोरोनाचा ऑकर होत नसेल तर काय होतंय हो, रेडिओ इंटरफेरन्स विथ नेबरिंग कम्युनिकेशन लाईन्स काय होतोय, रिड्यूस होतोय. का रिड्यूस होतोय तेही आपण पाहिलं. ठीक आहे, हे झालं चौथा ॲडव्हान्टेज. त्यानंतर जो आपल्या ट्रान्समिशन लाईनचा जो इंडक्टन्स आहे तो सेल्फ इंडक्टन्स काय होतोय, रिड्यूस होतोय. त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला. ठीक आहे, तर जो कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स काय होतोय, इन्क्रीज होतोय. त्यानंतर 6वा ॲडव्हान्टेज आपण पाहिलं, जो सर्ज इम्पिडन्स आहे जनरली ZC इज इक्वल टू अंडर रूट L/CNL. या फॉर्म्युला त्याचा आपण जनरली यूज करतो. हा फॉर्म्युला एक्झामच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. ZC इज इक्वल टू अंडर रूट L/C. हा ZC काय होतो, कमी होतो. हा ZC कमी होत असेल तर इम्पिडन्स लोडिंग किंवा त्यालाच आपण आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी असं म्हणतो. तर ZC कमी होणार असेल तर आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी काय होते हो, वाढते. मग आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी म्हटलं किंवा इम्पिडन्स लोडिंग म्हटलं तर आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात राहणं गरजेचं आहे. V²/ZC याचं कॅल्क्युलेशन, हा V जर केव्ही मध्ये असेल, ZCचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू येते ती जनरली मध्ये आपण मेगावॅट मध्ये त्याला आयडियल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी असं म्हणतो आणि त्याला रिप्रेझेंट करतो. मग एवढे ॲडव्हान्टेजेस आपण बंडल्ड कंडक्टरचे या ठिकाणी पाहिलेले आहेत. मग बंडल्ड कंडक्टरचा यूज कुठे होणार आहे हो, जनरली जे आपण पाहिलं ते मेजर ॲडव्हान्टेज याचा कुठे होतो, कोरोना लॉस याच्यामध्ये काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी. मग कोरोना लॉसच्या बाबतीत एखादा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये कोरोना लॉस रिड्यूस करण्यासाठी आपण काय यूज करतो, याच्यामध्ये जर असा क्वेश्चन विचारला असेल, ज्या ठिकाणी बंडल्ड कंडक्टर असेल त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन तो टिक करायचा आहे. ठीक आहे, आणि बंडल्ड कंडक्टर आणि कोरोनाचं रिलेशन खूप चांगलं आहे. त्याच्यावरती एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन हा नक्कीच विचारला जाऊ शकतो. मग कोरोना हा कन्सेप्ट काय आहे, कोरोना हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्या कोरोना या कन्सेप्टमध्ये आपल्याला बंडल कंडक्टर बद्दल हे डिस्कशन केलेलं आहे.
ते डिस्कशन आपल्याला नंतर अजून पाहायचं आणि त्यांना इंटर रिलेशन कसं करता येईल. बंडल्ड कंडक्टर हा ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोना रिड्यूस करण्यासाठीच काय यूज केला जातो हे आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहेत. बंडल्ड कंडक्टर आणि हॅलो कंडक्टर जिथे जिथे येतील आणि कोरोनाचा क्वेश्चन जिथे जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला बंडल्ड कंडक्टर आणि हॉलो कंडक्टरला या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. कोरोना लॉचा फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, कोरोना हा कन्सेप्टच काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी आपल्या कंडक्टरचा जो चौथा पार्ट होता तो चौथा पार्ट होता की हॉलो कंडक्टर. हॉलो कंडक्टर आहे याचाच अर्थ काय हो. सपोज हा एक कंडक्टर असेल, हा कंडक्टर कसा असणार आहे हो, एक सॉलिड कंडक्टर असणार आहे. मग सॉलिड कंडक्टर असेल तर हॉलो कंडक्टर म्हणजे काय हो, याच्यामधला जो आतील पार्ट आहे, जो इनर पार्ट आहे, तो इनर पार्ट कसा असणार आहे हो, एम्प्टी असणार आहे. ठीक आहे, त्यालाच आपण हॉलो कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं हॉलो कंडक्टरच्या बाबतीत. स्टँडर्ड कंडक्टर आपण सॉलिड कंडक्टर पाहिलं, सॉलिड कंडक्टर आपण स्टँडर्ड कंडक्टर गेलो. स्टँडर्ड कंडक्टरमध्ये काय होत तो डायमीटर काय होत होता, इन्क्रीज होत होता. म्हणजे सेल्फ डिस्टन्स काय होतं, डायमीटर इन्क्रीज होतो. याचाच अर्थ काय होते, त्याचं सेल्फ डिस्टन्स म्हणजे त्याची रेडियस काय होते हो, वाढते. मग सॉलिड कंडक्टर पासून स्टँडर्ड कडे गेलो, स्टँडर्ड पासून आपण अगेन कुठं आलो, बंडल कडे आलो. स्टँडर्ड कंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस आपण पाहिले, बंडलचे ॲडव्हान्टेजेस पाहिले.